नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका निहार पवार. तर आज आपण आलेलो आहोत अंबरनाथमधील मोरया क्रिएशन या ठिकाणी. त्यामुळे सोबत मोरया क्रिएशनचे ओनर आहेत जय गणेश दादा. जय गणेश. तर आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या मूर्त्या असतात? आपल्याकडे मातीच्या मूर्त्या आणि पीओपीच्या वेगवेगळ्या पद्धतीने सजवलेल्या मूर्त्या, आकर्षक डिझाईनच्या मूर्त्या आणि जे म्हणजे बोलतात ना आपण कलाकृती वेगवेगळ्या रूपात गणेश बाप्पा कसे चांगले दिसतील अजून ते सजवलेले सगळे आपल्याकडे अवेलेबल भेटतात. ओके. आणि समजा एखादी मूर्ती आहे सजवलेली आणि मला त्याच्या नाहीतर एक नॉर्मल मूर्ती आहे, मला त्याच्यामध्ये कस्टमाइज करून पाहिजे, तर ती मला भेटेल का करून? हा, नक्कीच भेटेल. चांगल्या पद्धतीने अजून तुम्हाला आम्ही वेगवेगळ्या व्हरायटीचे दाखवू पण. त्या पद्धतीने तुम्हाला ऑप्शन अनेक देऊ आम्ही. त्या पद्धतीने तुम्हाला करता येईल अजून नवीन. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये मूर्त्या बघायला भेटतील आणि काय चेंजेस पाहिजे ते पण भेटतील चेंजेस आपल्याला. आणि तुमच्या इकडचा ॲड्रेस काय आहे? आमच्या इकडचा ॲड्रेस आहे अंबरनाथ स्टेशन जवळ तुम्ही याल ना तर शिवाजी चौक म्हणून एक जागा, शिवाजी चौक म्हणून, आणि शिवाजी चौकाच्या बबन वडापाव म्हणून फेमस आहे. त्यांच्या बॅक साईडला आपलं शॉप आहे आणि एक ऑफिस पण आहे आपलं, जे आता भैरव ज्वेलर्स समोर येते. ओके. तुम्ही ॲड्रेस पाहिलाच असेल, तसा मी ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. आणि तुमचा फोन नंबर काय, म्हणजे समजा कोणाला काही क्वेरी करायची असेल तर? तर माझा फोन नंबर आहे 9545484296. तुम्ही कधी कॉल करा, रात्री 12 वाजता करा, 1:30 वाजता करा, आम्ही तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत. ओके. आणि आपल्या दुकानाचा टाइम किती असतो चालू म्हणजे? आमच्या दुकानाचा टायमिंग आता सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत आहे. तुम्हाला जास्त काही अजून क्युरी असेल किंवा कोणाला काही सांगायचं असेल किंवा दादा मला अशी मूर्ती हवी, त्या पद्धतीची मूर्ती हवी, तर तुम्ही माझ्या या नंबरवर व्हॉट्सअप पण करू शकता. ओके. तर मी तुम्हाला अजून 2-3 नंबर देईलच, ह्यांचेच आहेत. म्हणजे समजा तो नंबर लागला नाही तर दुसरा नंबर लागेल, असं काय नाही की एकच नंबर. तर धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय गणेश. जय गणेश. तर नमस्कार मित्रांनो, आपण आता मोरया क्रिएशनमध्ये आलेलो आहोत. आणि इकडे तुम्ही ही जय मल्हारच्या रूपामधली मूर्ती बघू शकतात. कितीशय सुंदर अशी मूर्ती आपल्याला दिसते. डोक्यावरती असा आपल्याला मळवट जय मल्हारचा दिसतोय, परत डोळे पण त्याचे बघा किती रेखीव आहेत. वरती आपल्याला जय मल्हारची जी टोपी आहे ती पण आपल्याला इकडे बघायला भेटते. परत सुंदर सुबक अशी ही मूर्ती आपल्याला इकडे बघायला भेटते. त्याची पायाची रचना पण बघा किती सुंदर आहे. परत गुलाबी रंगाचा इकडे धोतर आपल्याला परिधान केलेला बाप्पांनी दिसतो. हातामध्ये शेला दिसतो, डोक्यावरती मुकुट दिसतो. सुंदर अशी ही मूर्ती आपल्याला इकडे बघायला भेटते. किती सुंदर आहे बघा तुम्ही. तर इकडे पुढे आपल्याला अजून एक ही मूर्ती बघायला भेटते. तिचे डोळे पण बघा किती रेखीव आहे. आखणी बघा किती सुंदर अशी केली आहे. या हातामध्ये आपल्याला इकडे फूल दिसतंय. परत आशीर्वाद देतानाचा हात पण तुम्ही बघू शकतात. हातावरती त्यांनी किती मस्त डिटेलिंगमध्ये असं काम केलंय. ओम काढलेला आहे. परत असं पिवळ्या धोतरमध्ये आपल्याला हा गणपती बाप्पा दिसतो. इकडे आपल्याला उंदीर मामा दिसत आहेत. सुंदर अशी मूर्ती इकडे आपल्याला ही दिसते. परत इकडे आपल्याला अजून एक गणपती बाप्पा दिसत आहेत. मस्त अशी त्याची आखणी केली आहे. चेहरा पण आपल्याला सुंदर असा बघायला भेटतो त्याचा. गुलाबी धोतर आपल्याला इकडे बघायला भेटतं त्याचं. सुंदर अशी ही मूर्ती आहे. इकडे आपल्याला सुंदर अशी अजून एक मूर्ती दिसते. डोळे पण बघा त्याचे किती रेखीव आहेत. आणि इकडे आपल्याला पांढऱ्या कलरमध्ये फेटा मस्त असा दिसतोय बाप्पांनी परिधान केलेला. हातामध्ये आपल्याला इकडे कमळ दिसतंय. परत इकडे सुंदर अशा मोत्यांच्या माळा. परत सुंदर असा धोतर पांढऱ्या कलरचा. खूपच सुंदर अशी मूर्ती आहे. पाहता क्षणी कोणाला पण आवडेल अशी मूर्ती आहे ही. तशीच बघा ही पण खूप सुंदर मूर्ती आहे. पिवळ्या कलरचा आपल्याला फेटा दिसतोय. परत डोळे पण बघा त्याचे किती असे रेखीव आहेत. अट्रॅक्टिव्ह करतात माणसाला. फेस पण बघा किती सुंदर आहे त्याचा. गोड असा फेस आहे. आणि इकडे आपल्याला आशीर्वाद देतानाचा हात दिसतोय. परत इकडे आपल्याला पायावर असा हात ठेवलेली रचना दिसतोय बाप्पाने. आणि इकडे पिवळ्या कलरचा आपल्याला धोतर दिसतोय. शेला पिवळ्या कलरचा आहे. पिवळ्या कलरचे वस्त्र बाप्पाने परिधान केलेलं आपल्याला दिसतंय या मूर्तीमध्ये.
आणि खाली आपल्याला सिंहासन पण दिसतंय छोटंसं, ज्याच्यावरती आपले बाप्पा विराजमान झालेत. परत पुढे अजून एक आपल्याला भव्य दिव्य अशी सुंदर मूर्ती बघायला भेटते. अट्रॅक्टिव्ह अशी सुंदर मूर्ती आहे. फेस पण तुम्ही बघू शकता तिचे किती मस्त आहे. कान पण बघू शकतात किती असे मस्त आपल्याला दिसतात. मुकुट पण बघा तुम्ही. डिटेलिंग बघा किती म्हणजे प्रॉपर केलंय मूर्तीमध्ये. आणि रचना पण बघा तुम्ही मूर्तीची कशी किती सुंदर आहे. बसण्याची रचना बघा. म्हणजे एक एक मूर्त्या अशा आपल्याला इकडे सुंदर सुंदर पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो इकडं आपल्याला सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते. कलर कॉम्बिनेशन पण बघा किती सुंदर आहे. हातामध्ये इकडे आपल्याला मोदक दिसतोय. परत तुम्ही बसण्याची रचना बघा ह्याची. कलर कॉम्बिनेशन पण बघा किती मस्त आहे. बाप्पांनी जो वेश परिधान केलाय त्याच्यामध्ये पण किती सुंदर असे बाप्पा आपल्याला बघायला भेटत आहेत. पाहता क्षणी कोणाला पण आवडेल अशी ही मूर्ती इकडे आपल्याला बघायला भेटते. तसंच पुढे आपल्याला गोल्डनमध्ये सुंदर असे बाप्पा बघायला भेटतात. फेटा पण बघा किती मस्त त्यांनी सजवलेला परिधान केलाय. परत इकडे आपल्याला शेला पण मस्त गोल्डन बघायला भेटतो. परत गणपती बाप्पाचा तुम्ही फेस बघू शकता किती सुंदर आहे. इकडे खाली परत आपल्याला धोतर पण गोल्डनमध्ये, म्हणजे पूर्ण आपल्याला असे बाप्पा गोल्डनमध्ये चमकताना दिसत आहेत. किती सुंदर बाप्पा दिसत आहेत बघा तुम्ही. सुंदर अशी मूर्ती आहे ही. आणि इकडे आपल्याला आशीर्वाद देतानाचा हात देखील बघायला भेटतोय. तर त्याचे तुम्ही डोळे पण बघू शकतात किती सुंदर अशा आहेत. आणि इकडे आपल्याला आपले उंदीर मामा देखील दिसत आहेत. तसंच आपलं पुढे देखील ही सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते. क्रीम कलरमध्ये असं म्हणजे त्यांचा जो वेश त्यांनी परिधान केलाय त्याचा कलर आहे कपड्यांचा. आणि तुम्ही कान पण बघू शकतात गणपती बाप्पांचे किती मोठे आहेत या मूर्तीमध्ये. आणि परत तुम्ही सोंडेवरती डायमंड वर्क केलेलं बघू शकता. परत गळ्यामध्ये जे डायमंड वर्क केलंय ते पण तुम्हाला दिसतंय. आणि आपल्याला इकडे आशीर्वाद देतानाचा हात देखील दिसतोय. परत मग आपल्याला या हातामध्ये शस्त्र देखील दिसतंय बाप्पांच्या. शेला दिसतोय. तर इकडे आपल्याला बाप्पांचं सुंदर असं धोतर दिसतंय. आणि तुम्ही पाय पण बघू शकतात बाप्पांचे किती सुंदर असे आहेत. इकडे आपल्याला उंदीर मामा देखील दिसतोय. आणि सुंदर अशा रचनेमध्ये हा बाप्पा बसलेला आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. तुम्हाला पण ही नक्कीच आवडली असेल. आणि इकडे आपल्याला अजून एक बाप्पा दिसत आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा फेस आहे. परत मग आपल्याला इकडे जे गणपती बाप्पांचा फेटा आहे तो पण आपल्याला सुंदर असा दिसतोय. परत या फेट्यामध्ये आपल्याला फुलपाखरू असे वेगवेगळ्या प्रकारचे दिसत आहेत. आणि इकडे आपल्याला या बाप्पाच्या हातामध्ये शस्त्र देखील दिसतोय. परत इकडे आपल्याला आशीर्वाद जो हात असतो तो देखील दिसतोय. परत या इकडे जो मोदक आपल्या बाप्पांना आवडतो तो हात आपल्याला इकडे दिसतोय. या हातामध्ये आपण आपल्या स्वतःच्या घरातला मोदक ठेवू शकतो त्याच्यासाठी त्यांनी तो असा हात ठेवलाय. आणि त्याच्या इकडे आपल्याला या साईडला अस्त्र दिसू शकतात. तर इकडे आपल्याला डायमंड वर्क जे केलंय ते पण डायमंड वर्क दिसतंय. आणि या बाप्पाची बसण्याची रचना बघा किती सुंदर आहे. धोतर पण बघा किती बाप्पाचा सुंदर असं आपल्याला बघायला भेटतंय. आणि तुम्ही पाय पण बघू शकतात. बाप्पाचे चरण किती सुंदर असे आहेत. डिटेलिंग बघा तुम्ही मूर्तीमध्ये किती प्रॉपर असं डिटेलिंग केलंय. म्हणजे कुठे काही राहिलं नाही पाहिजे ह्याची त्यांनी काळजी घेतली आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आपल्याला इकडे बघायला भेटते. तसंच आपल्याला पुढे अजून एक मूर्ती बघायला भेटते फेट्याची. सुंदर अशी फेटा घातलेली ही मूर्ती आपल्याला इकडे बघायला भेटते. परत त्याचे कान पण तुम्ही बघू शकतात किती मोठे आहेत. परत तुम्ही या बाप्पाचे डोळे बघा किती सुंदर असे डोळे आपल्याला बघायला भेटतात. परत आपल्याला या बाप्पामध्ये डायमंड वर्क केलेलं बघायला भेटतं. परत बाप्पाची बसण्याची रचना पण तुम्ही बघू शकतात. पांढरं जे धोतर आहे ते पण आपल्याला बाप्पाने परिधान केलेलं दिसू शकतं. परत आपल्याला पांढरा शेला जो आहे तो देखील आपल्याला बाप्पाच्या गळ्यामध्ये दिसतो. परत इकडे आपल्याला बाप्पाचा आशीर्वाद हात दिसतो. परत या हातामध्ये आपल्याला बाप्पाच्या शस्त्र दिसतात. या हातामध्ये देखील आपल्याला बाप्पाच्या शस्त्र दिसत आहेत. आणि इकडं आपण आपल्या स्वतःच्या घरातला मोदक ठेवू शकतो त्यासाठी हा हात असा त्यांनी दिलेला आहे मोकळा. आणि इकडे बघू शकतात आपल्याला लोड पण दिसतोय बाप्पाच्या मूर्तीमध्ये.
सुंदर अशी मूर्ती ही इकडे आपल्याला बघायला भेटते. खूप सुंदर मूर्ती आहे. परत इकडे तसंच आपल्याला अजून एक मूर्ती बघायला भेटते. खूप सुंदर मूर्ती आपल्याला बघायला भेटते. पांढरा धोतर आहे. परत आपल्याला इकडे बाप्पाच्या हातावरती फुलपाखरू बघायला भेटतंय. परत आपल्याला इकडे हा बाप्पाचा आशीर्वाद हात आणि इकडे आपल्याला हा सुंदर असा फेटा बघायला भेटतोय. फेटा बघा किती सुंदर आहे. त्यामध्ये खूप काय काय डिटेलिंग केलेलं आपल्याला फेट्यामध्ये बघायला भेटतंय आणि आपल्याला इकडे सोंडेवर डायमंड वर्क केलेलं देखील बघायला भेटतंय आणि या बाप्पाचे तुम्ही डोळे बघू शकतात. किती सुंदर असे डोळे आहेत आणि इकडे आपल्याला या बाप्पाच्या हातामध्ये शस्त्र देखील बघायला भेटते. तर इकडे आपण मोदक ठेवू शकतो तो हात आहे. सुंदर अशी मूर्ती ही आपल्याला बघायला भेटते. खूप सुंदर मूर्ती आहे. इकडे परत आपल्याला अजून एक मूर्ती बघायला भेटते. तुम्ही इकडे बाप्पाची बसण्याची आखणी जी आहे ती तुम्ही बघू शकतात. परत आपल्याला इकडे धोतर सुंदर असं या बाप्पाचं बघायला भेटतं कलर कॉम्बिनेशन आणि परत इकडे आपल्याला बाप्पाच्या हातामध्ये पांढरं गुलाबाचं फूल बघायला भेटतं. परत मग या गुलाबाच्या फुलावर सुंदर असे फुलपाखरू आपल्याला बघायला भेटत आहेत आणि इकडे आपल्याला आशीर्वाद हात आहे जो तो आपल्याला बघायला भेटतोय. परत बाप्पाच्या हातामध्ये आपल्याला शस्त्र बघायला भेटत आहेत. परत सुंदर असा बाप्पाचा आपल्याला फेटा दिसतोय. किती सुंदर आहे बघा. त्या फेट्यामध्ये पण किती सुंदर प्रकारे असं डिटेलिंग त्यांनी काम केलंय ते इकडे आपल्याला बघायला भेटतंय आणि त्या फेट्यामध्ये आपल्याला फुलपाखरू, वेगवेगळ्या प्रकारची फुलं, परत अजून खूप काय काही असे आपल्याला डिटेलिंग बघायला भेटतंय आणि आपल्याला बाप्पाचा चेहरा पण किती सुंदर आहे असं इकडे बघायला भेटतोय. सोंडेवर जे डायमंड वर्क केलंय ते देखील अशी अतिशय सुंदर असं दिसतंय. परत आपल्याला बाप्पाच्या डोक्यावर गंध मस्त असा बघायला भेटतोय सुंदर असा. बाप्पाचे कान देखील तुम्ही बघू शकतात किती सुंदर आहेत. परत आपल्याला इकडे गळ्यामध्ये जे डायमंड वर्क आहे ते देखील इकडे बघायला भेटतं बाप्पाच्या केलेल्या. परत इकडे आपल्याला बाजूबंद दिसतात. किती सुंदर अशी मूर्ती आहे बघा. किती म्हणजे त्यांनी काम केलं या मूर्तीमध्ये. अशा खूप प्रकारच्या मूर्त्या ज्याच्यामध्ये त्यांनी सुंदर असं काम केलं आपल्याला दिसतं. एका मूर्तीमध्ये एवढं काम केलंय की त्याचं म्हणजे किती काय काय बोलावं ते कमीच आहे. किती डिटेलिंगमध्ये काम केलं बघा तुम्ही. खूप काय काय या मूर्तीमध्ये. परत तसंच आपल्याला इकडे गुलाबी कलरच्या धोतरमध्ये आपल्या लाडके बाप्पा दिसतात. गुलाबी कलरचं इकडे आपल्याला धोतर दिसू शकतं. परत त्याची बसण्याची पद्धत तुम्ही बाप्पाची बघू शकतात. परत इकडे मोदक आपल्याला बाप्पाच्या हातामध्ये दिसू शकतो. परत सुंदर असा बाप्पाचा आपल्याला इकडे फेस दिसतोय. त्याची तुम्ही बसण्याची आखणी पण बघा किती सुंदर आहे. परत डोळ्याची आखणी बघा किती सुंदर आहे. फेस पण बघा तुम्ही किती मस्त आपल्याला बाप्पाच्या इकडे बघायला भेटतो आणि इकडे तुम्ही फेटा पण बघू शकता. किती सुंदर असा फेटा आपल्याला इकडे बघायला भेटतोय. इकडे आपल्याला आशीर्वाद हात बघायला भेटतोय. किती सुंदर असा आशीर्वाद हात आहे. परत आपल्याला इकडे बाप्पाच्या अंगावर शेला परिधान केलेला बघायला भेटतोय. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. मला तर खूप आवडली आहे ही मूर्ती. तुम्हाला पण नक्की आवडेल आणि तुम्हाला जर हे सर्व गणपती बघायचे असतील, अनुभवायचे असतील आणि आपल्या लाडक्या बाप्पाला तुमच्या स्वतःच्या घरी हे बसवायचं असेल तर मग तुम्ही इकडे नक्की विजिट करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. नक्कीच सपोर्ट नक्की करा. कारण तुमच्यासाठी सुंदर सुंदर अशा मूर्त्या मी आणतच असतो. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा मूर्त्या आहेत. तर चला आपण अजून मूर्त्या बघूयात. तर मित्रांनो इकडे आपल्याला सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते. त्याचा मुकुट पण बघा किती सुंदर आहे. फेस पण तुम्ही बाप्पाचं बघू शकता किती सुंदर आहे. व तिकडे आपल्याला या आशीर्वाद हात दिसतोय बाप्पाचा. पण तिकडे सुंदर असा आपल्याला हात दिसतोय. हातामध्ये आपल्याला अंगठ्या दिसतात. परत इकडे आपल्याला हा सिंहासन पण दिसतोय मस्त असा. परत तुम्ही इकडे बाप्पाची बसण्याची जी रचना आहे ती देखील तुम्ही बघू शकतात. परत आपल्याला इकडे बाप्पाने अंगावर जे परिधान केलं आहे दागदागिने त्याची देखील आपल्याला सुंदर अशी ओळख दिसते. सुंदर अशी मूर्ती इकडे आपल्याला बघायला भेटते. किती सुंदर मूर्ती आहे तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर मूर्ती आहे. इकडे परत बाप्पासोबत आपल्याला हा सिंह दिसतात. डिटेलिंग बघा तुम्ही किती सुंदर आहे. परत इकडे आपल्याला एक अजून एक मूर्ती दिसते. शंखावर आपल्याला बसलेले बाप्पा दिसत आहेत. तर इकडे बघू शकता तुम्ही की किती प्रॉपर असं ह्यांनी काम केले. सुंदर असा मुकुट आपल्याला दिसतोय यामध्ये. किती सुंदर मुकुट सजवलं तुम्ही बघू शकतात.
फेस पण बघा तुम्ही बाप्पाचा किती सुंदर आहे, त्याचे डोळे पण तुम्ही बघू शकतात. तर तिकडे बाप्पांनी जे अलंकार परिधान केले ते देखील किती सुंदर आहेत हे आपल्याला इकडे दिसतात. बाप्पाचा आपल्याला लाल असा शेला दिसतोय. परत लाल धोतर बाप्पांनी परिधान केले हे देखील आपल्याला दिसतंय. तिकडे आपल्याला परत आशीर्वाद हात जो आहे तो देखील आपल्याला दिसतोय. ही सुंदर अशी मूर्ती आपल्याला इकडे बघायला भेटते. खूप मस्त मूर्ती आहे. डिटेलिंग बघा तुम्ही किती प्रॉपर असं त्यांनी केलेलं आहे. परत तसंच इकडे आपल्याला अजून एक मूर्ती बघायला भेटते. सुंदर अशी आहे ही पण मूर्ती. त्याची आखणी तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी केलेली आहे. परत त्याचा तुम्ही मुकुट बघा किती सुंदर असा आहे. परत त्याचे तुम्ही डोळे पण बघू शकतात. त्याचे कान बघा तुम्ही किती मोठे आहेत. आणि परत इकडे आपल्याला बाप्पांनी जे अलंकार परिधान केले ते देखील किती सुंदर सुंदर प्रकारचे दाखवले आहेत हे तुम्ही बघू शकतात. परत बाप्पाची बसण्याची रचना जी आहे ती देखील तुम्ही बघा किती सुंदर अशी आहे. आपल्याला पांढरा धोतर परिधान केलेलं हे इकडे दिसतं बाप्पांनी आणि निळ्या कलरचा जो शेला आहे तो देखील आपल्याला इकडे दिसतो. तिकडे आपल्याला आशीर्वाद हात जो आहे तो दिसतोय. सुंदर अशी मूर्ती दिसते आपल्याला आणि या हातामध्ये म्हणजे तुम्हाला समजा गदा ठेवायची असेल तर तुम्ही गदा देखील ठेवू शकतात. अशी सुंदर मूर्ती आपल्याला इकडे दिसते. परत अजून एक इकडे आपल्याला सुंदर अशी मूर्ती दिसते. तिची बसण्याची रचना तुम्ही बघू शकतात. निळ्या कलरचं धोतर जे आहे ते बाप्पांनी परिधान केलंय मोरपंखी कलरचं आणि शेला पण त्याच कलरचा आहे. परत तुम्ही इकडे हात बघू शकतात बाप्पाचा. इकडे तुम्हाला आशीर्वाद हात जो आहे तो दिसतोय. मुकुट पण तुम्ही बघू शकता किती सुंदर असा मुकुट आपल्याला इकडे बघायला भेटतोय. मोरपंख त्या मुकुटाला लावलेत हे मस्त सुंदर आपल्याला इकडे बघायला भेटतंय. परत या मुकुटाला डायमंड वर्क जे आहे ते देखील सुंदर असं केलेलं आपल्याला बघायला भेटतंय. आणि बाप्पाचे जे कान आहेत ते देखील किती मोठे प्रकारचे आहेत ते आपल्याला इकडे बघायला भेटतं. परत तुम्ही जे डोळ्याची आखणी आहेत ती देखील किती सुंदर प्रकारे केली आहे हे देखील आपल्याला इकडे बघायला भेटतंय. परत बाप्पांनी जे अलंकार परिधान केले ते देखील इकडे आपल्याला किती सुंदर प्रकारचे आहेत ते बघायला भेटतात. परत इकडे बाप्पांच्या हातामध्ये जे शस्त्र आहेत ते देखील किती सुंदर प्रकारचं आहे हे आपल्याला इकडे बघायला भेटतं. तर तिकडे आपल्याला अजून एक हात बघायला भेटतो ज्याच्यामध्ये बाप्पांच्या आपण शस्त्र ठेवू शकतो. सुंदर अशी मूर्ती आपल्याला इकडे बघायला भेटते. खूप सुंदर मूर्ती आहे ही. बसण्याची जी म्हणजे आखणी आहे ती पण तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आखणी इकडे आपल्याला बघायला भेटते. तसंच पुढे आपल्याला अजून एक मूर्ती बघायला भेटते. सुंदर अशी तुम्ही याचा मुकुट बघू शकता किती सुंदर आहे. त्याच्या मुकुटामध्ये डायमंड वर्क केलेलं आहे हे देखील आपल्याला इकडे दिसतंय. आणि परत आपल्याला इकडे ज्या मुकुटाला मोरपंख जे लावले ते देखील आपल्याला इकडे दिसून येत आहेत. परत इकडे तुम्ही आशीर्वाद हात जो आहे तो देखील आशीर्वाद हात बघू शकता. परत बाप्पाचा फेस बघा किती अट्रॅक्टिव्ह आहे. डोळे पण तुम्ही बघू शकता किती सुंदर असे बाप्पाचे बघायला भेटतात. तर त्या बाप्पाच्या सोंडेवर डायमंड वर्क केलेलं आहे ते देखील इकडे आपल्याला सुंदर असं बघायला भेटतं. खूप सुंदर असा फेस दिसतोय बाप्पाचा. आणि परत इकडे बाप्पांनी जे अलंकार परिधान केलेत ते अलंकार देखील किती सुंदर प्रकारचे आहेत हे इकडे आपल्याला बघायला भेटतंय. परत इकडे तुम्ही बाप्पांची बसण्याची रचना बघू शकता किती सुंदर अशी आहे. परत या हातामध्ये आपल्याला बाप्पांच्या सुंदर असं कमळ बघायला भेटतंय. तिकडे बाप्पांनी लाल कलरचा धोतर परिधान केलेला आपल्याला बघायला भेटतंय. आणि सुंदर असे बाप्पा आपले सिंहासनावर विराजमान झालेत हे इकडे आपल्याला दिसतंय. बाजूला इकडे तुम्ही बघू शकता सिंह आपल्याला बघायला भेटतोय. त्या साईडला पण सिंह आहे. सुंदर अशी मूर्ती इकडे आपल्याला बघायला भेटते. आणि सुंदर सुंदर अशा मूर्त्या जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही मोरया क्रिएशन इकडे नक्की या. तर तिकडे आपल्याला सुंदर अशी अजून एक मूर्ती बघायला भेटते व्हाईट कलरमध्ये. व्हाईट कलरचा पांढऱ्या कलरचा त्यांनी पितांबर परिधान केलेला आहे आणि पांढऱ्या कलरचा शेला आपल्याला बघायला भेटतो. परत इकडे तुम्हाला सोंडेवर डायमंड वर्क केलेलं बघायला भेटतंय. तर इकडे आशीर्वाद हात तुम्हाला बघायला भेटतो. इकडे बाप्पांच्या हातामध्ये शस्त्र बघायला भेटतात. परत बाप्पाचा फेस बघा किती सुंदर आहे. तुम्हाला इकडे जे म्हणजे मुकुट आहे तिकडे पण खूप सुंदर असं डायमंड वर्क केलेलं बघायला भेटतं. किती सुंदर असं डायमंड वर्क केलेलं आहे हे तुम्ही बघू शकतात. आणि बाप्पाच्या जी आखणी केली आहे डोळ्याची ती पण किती सुंदर आहे बघा. असे अट्रॅक्टिव्ह असे डोळे आपल्याला इकडे बघायला भेटत आहेत. आणि बाप्पाचे
कान पण एवढे मोठे इकडे आपल्याला या बाप्पाचे बघायला भेटतात आणि कानावर पण त्यांनी असं सुंदर असं वर्क केलेलं आपल्याला इकडे बघायला भेटते. खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि बाप्पांनी जे अलंकार परिधान केलेत ते देखील आपल्याला सुंदर असे खूप बघायला भेटतात. परत इकडे आपल्याला मोदकचा जो हात असतो, आपण स्वतःच्या घरामधला मोदक बाप्पांच्या हातामध्ये ठेवू शकतो, तो हात आपल्याला इकडे बघायला भेटतो. या हातामध्ये देखील आपल्याला इकडे शस्त्र बघायला भेटतात. खूप सुंदर अशी मूर्ती इकडे आपल्याला बघायला भेटते. बाप्पाच्या बसण्याची रचना पण बघा किती सुंदर अशी इकडे आपल्याला बघायला भेटते. परत इकडे आपल्याला अजून एक बाप्पा बघायला भेटतात. या बाप्पाच्या हातामध्ये आपल्याला इकडे शंख दिसतोय. परत इकडे आपल्याला मोदकाचा हात दिसतोय. परत बाप्पाची बसण्याची रचना बघा किती युनिक आहे. पिवळा कलरचा धोतर बाप्पांनी परिधान केला हे इकडे आपल्याला बघायला भेटतंय. परत इकडे आपल्याला जे आशीर्वाद हात आहे तो देखील इकडे आपल्याला बघायला भेटतोय. सुंदर अशी बाप्पाची इकडे मूर्ती आपल्याला बघायला भेटते. वेगळ्या प्रकारचा फेस असा इकडे आपल्याला बाप्पाचा बघायला भेटतोय आणि तुम्ही बघू शकता बालाजी रूप कसं असतं त्या प्रकारची मूर्ती ही आपल्याला बघायला भेटते इकडे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे, रेखीव आहे, अट्रॅक्टिव्ह करणारी मूर्ती आहे. खूप सुंदर मूर्ती आहे अशी. आणि तशीच आपल्याला अजून एक वेगळ्या प्रकारची मूर्ती पुढे बघायला भेटते. तुम्ही बसण्याची आखणी बघू शकता बाप्पाची किती सुंदर आहे आणि पांढऱ्या कलरचा धोतर बाप्पांनी परिधान केलंय हे इकडे आपल्याला बघायला भेटतंय. परत इकडे आपल्याला आशीर्वाद हात जो आहे तो देखील इकडे बघायला भेटतोय. परत इकडे आपल्याला बाप्पाच्या हातामध्ये काय शस्त्र ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी हा हात असा बनवला आहे हे देखील आपल्याला इकडे बघायला भेटतंय. परत इकडे आपल्याला बाप्पांनी मस्त हात असा बाप्पांचा आपल्याला बघायला भेटतोय. परत इकडे तुम्ही बाप्पाचा फेस बघू शकता की किती सुंदर असा फेस आहे. त्याचे कान पण बघा किती मस्त मोठे आहेत आणि डोळ्याची आखणी पण बघा किती सुंदर आहे. अट्रॅक्टिव्ह करणारे असे डोळे आपल्याला इकडे बघायला भेटतात. मुकुट पण तुम्ही बघू शकतात. सुंदर अशी मूर्ती आपल्याला बघायला भेटते आणि सिंहासनावर असे बसलेले बाप्पा सुंदर असे आपल्याला बघायला भेटतात. सिंहासन पण बघा किती मस्त असं आपल्याला इकडे बघायला भेटतंय. पूर्ण असं प्रॉपरमध्ये डिटेलिंग जे असतं ते त्यांनी केलेलं आपल्याला दिसतंय. आणि समजा तुम्हाला या बाप्पामध्ये काय अजून चेंजेस पाहिजे असतील किंवा अजून कोणत्या बाप्पामध्ये काही चेंजेस पाहिजे असतील तर ते तुम्ही त्यांना सांगून करून घेऊ शकतात. मस्त असं आपल्याला ही इकडे मूर्ती दिसते बाप्पांची. आपण आता अजून मूर्त्या बघूया कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत. परत मित्रांनो आपल्याला इकडे कृष्णाच्या रूपामध्ये बाप्पा विराजमान झालेले दिसतात. सुंदर असा फेस आपल्याला दिसतोय. परत आपल्याला फेसवर बाप्पांच्या ओम काढलेला दिसतंय. परत त्याचे डोळे पण तुम्ही बघू शकता किती अट्रॅक्टिव्ह असे डोळे आहेत. मस्त असे डोळे आपल्याला इकडे बघायला भेटतात बाप्पाचे. आणि तुम्ही बाप्पाचं कलर कॉम्बिनेशन पण बघू शकतात. किती सुंदर असं इकडे आपल्याला बाप्पाचं कलर कॉम्बिनेशन बघायला भेटतंय. परत बाप्पांनी लाल धोतर परिधान केलेलं इकडे आपल्याला बघायला भेटतंय आणि बाप्पा मोरावर बसलेले आपल्याला बघायला भेटतात. बाप्पाची रचना पण बघा किती सुंदर अशी आहे. इकडे आपल्याला मोर पण बघायला भेटतात. सुंदर असा मोर आपल्याला इकडे बघायला भेटतोय. सुबक अशी ही सुंदर मूर्ती आपल्याला इकडे बघायला भेटते. इकडे आपल्याला उंदीर मामा देखील बघायला भेटतात. किती सुंदर अशी मूर्ती आहे बघा. खूप सुंदर मूर्ती आहे. पाहता क्षणी कोणाला पण आवडेल ही सुंदर अशी मूर्ती इकडे आपल्याला बघायला भेटते. तसंच इकडे आपल्याला अजून एक बाप्पा बघायला भेटतात विठ्ठल रूपामध्ये. सुंदर अशा आपल्याला विठ्ठल रूपामध्ये बाप्पा बघायला भेटतात. किती सुंदर असा फेस आहे बघा. मस्त असा गंध आपल्याला बघायला भेटतोय बाप्पांच्या डोक्यावर विठ्ठल रूपाचा. विठ्ठलाचा जसा गंध असतो जसं आपल्याला इकडे बाप्पांना गंध लावलेला बघायला भेटतोय. विठ्ठलाच्या रूपामध्ये आपले बाप्पा साक्षात अवतरले आहेत असं आपल्याला वाटतंय. सुंदर अशी बसण्याची आखणी देखील आहे. किती सुंदर प्रकारे बाप्पा बसलेले आहे बघू शकता तुम्ही. खूप सुंदर आहे. पण इकडे आपल्याला लोड देखील दिसतोय. पण बाप्पाचा आशीर्वाद हा तिकडे आपल्याला दिसतोय. बाप्पाचे मोठे मोठे कान आपल्याला इकडे दिसतात. परत वरती तुम्ही मुकुट पण बघू शकतात. किती सुंदर असं मुकुट आपल्याला इकडे दिसतोय. म्हणजे विठ्ठलाचं जसं असतं तसं त्यांनी इकडे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परत इकडे या हातामध्ये बाप्पाच्या तुम्हाला शस्त्र देखील बघायला भेटते. सुंदर अशी मूर्ती दिसते.
रचना पण बघा तुम्ही बाप्पाची किती सुंदर अशी आहे बसण्याची. परत तुम्ही इकडे बघू शकता किती सुंदर असं डिटेलिंग त्यांनी काम केलं आहे. कोरीव काम पण बघा किती मस्त असं केलेलं आहे. मस्त बघायला खूप छान वाटतंय हे सगळं. आणि तुम्ही बाप्पाचा पाय पण देखील बघू शकतात. इकडं आपल्याला उंदीर मामा दिसतायत. परत बाप्पाचा तुम्ही फेस बघा किती अट्रॅक्टिव्ह आहे. सुंदर अशी आखणी केली आहे. खूप सुंदर अशी इकडं आपल्याला ही मूर्ती बघायला भेटते. सुंदर आहे खूप मूर्ती. परत इकडे आपल्याला अजून एक सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते. खूप सुंदर मूर्ती आणि तुम्ही याचा धोतर बघू शकता. खूप असा अट्रॅक्टिव्ह करणारा धोतर आहे. आणि बाप्पाची मूर्ती पण खूप अट्रॅक्टिव्ह करेल अशी मूर्ती ही इकडे आपल्याला बघायला भेटते. तुम्ही बाप्पाचे डोळे बघू शकतात. किती सुंदर असे डोळे आपल्याला इकडे बघायला भेटतात. परत बाप्पाचं तुम्ही मुकुट बघू शकतात. परत बाप्पाचे कान बघा किती मोठे आपल्याला इकडे बघायला भेटतात. परत जांभळा करायचा इकडे बाप्पानी शेला परिधान केलेला आपल्याला बघायला भेटतो. इकडे आपल्याला लोड देखील बघायला भेटतोय. सिंहासनावर बसलेले असे बाप्पा इकडे आपल्याला बघायला भेटत आहेत. आशीर्वाद हात जो आहे तो देखील तुम्ही बघू शकतात किती सुंदर प्रकारे असा दाखवला आहे. परत बाप्पाच्या हातामध्ये सुंदर असा आपल्याला मोदक बघायला भेटतो. किती सुंदर प्रकारे त्यांनी काम केलं बघा. आणि या बाप्पाला जर तुम्हाला सजवून पाहिजे असेल तर ते देखील तुम्हाला सजवून भेटेल. खूप सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते. मला तर ही मूर्ती खूप आवडली आहे. तुम्हाला पण नक्कीच आवडेल. नक्की या आणि विजिट करा. खूप मस्त अशी मूर्ती इकडे आपल्याला बघायला भेटते. तसंच आपल्याला अजून एक इकडे मूर्ती बघायला भेटते सुंदर अशी. पांढऱ्या कलरचा आपल्याला फेटा दिसतोय. सुंदर असा खूप सुंदर फेटा इकडे आहे. त्या फेट्यामध्ये प्रॉपर असं डिटेलिंग केलेलं बघायला भेटतं आपल्याला. परत इकडे आपल्याला बाप्पाचा आशीर्वाद हात दिसतोय. आणि परत आपल्याला बाप्पाचा शेला पण देखील बघा किती सुंदर असा बाप्पाचा शेला दिसतोय. परत बाप्पाच्या सोंडेवर डायमंड वर्क केलेलं इकडं आपल्याला बघायला भेटतं. परत बाप्पांनी जे अलंकार परिधान केलेत ते देखील आपल्याला इकडे दिसत आहेत. परत आपल्याला बाप्पांनी जे पांढरा धोतर परिधान केले हे देखील इकडे आपल्याला दिसतंय. आणि बाप्पाचे चरण तुम्ही बघू शकता किती सुंदर असे चरण बाप्पाचे बघायला भेटतात आपल्याला. सिंहासनावर बसलेले असे आपल्याला इकडे बाप्पा बघायला भेटत आहेत. आणि या हातामध्ये बाप्पाच्या तुम्ही फुलपाखरू देखील बघू शकता. किती सुंदर प्रकारे असं फुलपाखरू आपल्याला दिसतंय. खूप सुंदर मूर्ती आहे. आणि बाप्पाचा फेस पण तुम्ही बघा किती सुंदर असा बाप्पाचा फेस दिसतोय. खूप सुंदर मूर्ती आणि त्याचे डोळे पण तुम्ही बघू शकतात. किती अट्रॅक्टिव्ह असे आपल्याला डोळे इकडे बघायला भेटत आहेत. परत आपण पुढे अजून एक मूर्ती बघूया. सुंदर अशी मूर्ती आपल्याला इकडे बघायला भेटते. या बाप्पाच्या हातामध्ये आपल्याला इकडे मोदक दिसतोय. परत इकडे पण इकडे देखील मस्त बाप्पाचा आपल्याला हात दिसतोय. परत इकडे आपल्याला बाप्पाचा आशीर्वाद हात जो आहे तो दिसतोय. सुंदर असा बाप्पानी वेश परिधान केलेला आपल्याला इकडे बघायला भेटतोय. आणि इकडे आपल्याला जे मुकुट बाप्पांनी परिधान केलं आहे पांढऱ्या कलरमध्ये तो देखील सुंदर असा बघायला भेटतोय. फेटा पण बघा किती सुंदर असा आहे. परत आपल्याला बाप्पाचा गोंडस असा चेहरा इकडे बघायला भेटतोय. किती सुंदर असा चेहरा इकडे आहे बघू शकता तुम्ही. खूप सुंदर चेहरा आहे. म्हणजे कोणाला पण अट्रॅक्टिव्ह करेल असा हा इकडे चेहरा आपल्याला बघायला भेटतोय. परत इकडे आपल्याला बाप्पाच्या गालावर खळी देखील पडलेली दिसते. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. कान पण बघू शकता तुम्ही किती सुंदर असे आपल्याला बघायला भेटतात. परत जे बाप्पांनी अलंकार परिधान केलेत ते देखील अतिशय सुंदर प्रकारे इकडे दाखवले आहेत. परत प्रकारचा पांढऱ्या रंगाचा जो धोतर आहे तो देखील इकडे आपल्याला बघायला भेटतोय. तर सिंहासनावर सुंदर असे बाप्पा विराजमान झालेले आपल्याला इकडे बघायला भेटतात. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि बाप्पाची बसण्याची जी रचना आहे ती देखील तुम्ही किती सुंदर अशी आहे बघू शकतात. परत तसंच पुढे आपल्याला अजून एक बाप्पा बघायला भेटतात सुंदर असे. लाल रंगाचा त्याचा फेटा आहे. आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यावर किती मस्त असं वर्क केलं आहे डायमंड वर्क. सोंडेवर पण बघा किती सुंदर प्रकारे असं वर्क केलं आहे. परत गळ्यामध्ये किती सुंदर प्रकारे असं वर्क केलेलं आहे. परत इकडे आपल्याला पिवळ्या रंगामध्ये बाप्पांनी धोतर परिधान केलेले दिसते. लाल रंगाचा शेला आपल्याला बाप्पांच्या गळ्यामध्ये इकडे दिसतोय. बाप्पांच्या हातामध्ये इकडे आपल्याला शस्त्र दिसतात. परत या हातामध्ये देखील बाप्पाच्या आपल्याला शस्त्र दिसतात.
इकडे आपल्याला बाप्पाचा आशीर्वाद हात जो आहे तो देखील दिसतोय. परत इकडे आपल्याला बाप्पाच्या जे हातामध्ये मोदक आपण स्वतःच्या घरातला बनवलेला ठेवू शकतो, तो हात आपल्याला इकडे दिसतोय. आणि तुम्ही इकडे बघू शकता बाप्पाची सुंदर अशी रचना आपल्याला इकडे बघायला दिसते बसलेली. खूप सुंदर असे बाप्पा आपल्याला इकडे दिसतात आणि त्याचा फेस पण बघा किती सुंदर आहे, अट्रॅक्टिव्ह आहे. आणि तुम्ही त्याचे डोळे पण बघू शकता किती मस्त अशी त्या डोळ्याची आखणी केली आहे. खूप सुंदर अशी मूर्ती ही आपल्याला इकडे बघायला भेटते. तसंच आपल्याला बाजूला अजून एक बाप्पा बघायला भेटतात जे विठ्ठल रूपामध्ये आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकता सुंदर असा फेस आपल्याला बाप्पाचा बघायला भेटतोय. विठ्ठलांच्या डोक्यावर जसा गंध असतो तसं सेम इकडे आपल्याला बाप्पाच्या बघायला भेटतोय. परत पांढऱ्या प्रकारचा जो मुकुट आहे तो इकडे आपल्याला बघायला भेटतो. इकडे तुम्हाला बाप्पांचा आशीर्वाद हात जो आहे तो देखील बघायला भेटतोय. आणि परत इकडे आपल्याला जे बाप्पांच्या हातामध्ये शंख आहे ते देखील बघायला भेटते. परत तुम्ही बाप्पांचे पाठी केस बघू शकतात, ते देखील इकडे आपल्याला बघायला भेटत आहेत. परत आपल्याला इकडे बाप्पांनी चॉकलेटी कलरचा शेला परिधान केलेला बघायला भेटतोय. आणि बाप्पांनी जे अलंकार परिधान केलेत ते देखील अतिशय सुंदर आहे. तुम्ही बाप्पाचा दात पण बघू शकतात किती सुंदर प्रकारे आपल्याला दाखवण्यात आला आहे. आणि परत पांढऱ्या प्रकारचं जे धोतर आहे ते इकडे बाप्पाने परिधान केलेलं आपल्याला दिसतंय. आणि परत इकडे आपले बाप्पा सुंदर अशा सिंहासनावर विराजमान झालेलं आपल्याला इकडे बघायला भेटतात. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. प्रॉपर असं डिटेलिंग इकडे केलेलं आपल्याला बघायला भेटतंय. आणि सिंहासनावर बसलेले असे सुंदर माऊली रूपामध्ये आपल्याला बाप्पा इकडे बघायला भेटत आहेत. तसंच आपल्याला अजून एक सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते. बाप्पाची बसण्याची रचना बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी बाप्पाची रचना आहे बसण्याची. आणि पांढऱ्या कलरचा इकडे धोतर आपल्याला दिसतोय. परत लाल कलरचा शेला इकडे आपल्याला दिसतोय. आशीर्वाद हात जो आहे तो देखील आपल्याला इकडे दिसतोय. आणि परत तुम्ही बाप्पाचा फेस बघू शकता किती सुंदर असा फेस आपल्याला इकडे बघायला दिसतोय. आणि परत तुम्ही बघू शकता मुकुट पण किती सुंदर आहे. मुकुटामध्ये किती प्रॉपर असं डिटेलिंग केलेलं आपल्याला बघायला भेटते. मुकुटाला सुंदर असे फुलं लावलेले आपल्याला बघायला भेटतात. आणि वेगवेगळ्या प्रकारचे अजून फुलं आपल्याला इकडे दिसू शकतात. आणि तुम्ही बाप्पाचे डोळे बघू शकता किती अट्रॅक्टिव्ह असे डोळे आहेत. असं वाटतं की बाप्पा आपल्याकडेच बघत आहेत. आणि इकडे सोंडेवर पण सुंदर असं डायमंड वर्क केलेलं आपल्याला दिसतंय. आणि बाप्पांनी जे अलंकार परिधान केले ते देखील सुंदर असे इकडे आपल्याला बघायला भेटत आहेत. परत या बाप्पाच्या हातामध्ये आपल्याला शंख देखील बघायला भेटतोय. आणि बाप्पाच्या बाजूबंदांवर देखील जे म्हणजे डायमंड वर्क केलं आहे ते देखील अतिशय सुंदर असं आपल्याला बघायला भेटतंय. आणि बाप्पांची जी बसण्याची रचना आहे ते देखील आपल्याला सुंदर अशी बाप्पांची बसण्याची रचना बघायला भेटते. खूप सुंदर असे बाप्पा इकडे आपल्याला बघायला भेटू शकतात. तसंच आपल्याला इकडे अजून एक बाप्पा दिसत आहेत. सुंदर असे बाप्पांनी धोतर इकडे परिधान केलेलं दिसतंय आपल्याला हिरव्या रंगाचं. आणि इकडे शेला पण हिरव्या रंगाचा आपल्याला बाप्पांनी परिधान केलेला दिसतोय. परत इकडे आपल्याला मोदक हात जो असतो तो इकडे बघायला भेटतोय. या बाप्पाच्या हातामध्ये आपल्याला शस्त्र बघायला भेटत आहेत. सुंदर अशी बाप्पाची मूर्ती इकडे आपल्याला ही दिसू शकते. फेस पण बघा किती सुंदर असा आहे त्याचा. आणि याचा मुकुट पण बघा किती सुंदर आहे. या मुकुटामध्ये किती प्रॉपर प्रकारे असं डिटेलिंग केलं ते तुम्ही बघू शकता. किती सुंदर असा मुकुट आहे. त्या मुकुटामध्ये आपल्याला फूल दिसतंय. परत मोत्यांची माळ दिसते. परत आपल्याला इकडे फुलपाखरू देखील दिसतंय मुकुटामध्ये. सुंदर असा मुकुट आपल्याला इकडे दिसतोय बाप्पांनी परिधान केलेला. आणि आपल्याला इकडे सोंडेवर डायमंड वर्क जे केलंय ते देखील दिसतंय. परत तुम्ही बाप्पांचा जे अलंकार आहे ते देखील तुम्ही बघू शकतात. आणि परत बाप्पांचा जो दात आहे तो देखील तुम्हाला किती सुंदर प्रकारे दाखवला आहे हे आपल्याला इकडे दिसू शकतं. आणि अलंकार पण बघा किती सुंदर प्रकारे आहेत. आणि इकडे आपल्याला बाप्पाचा जो आशीर्वाद हात आहे तो देखील सुंदर प्रकारे दिसतोय. या हाताच्या बाप्पामध्ये आपल्याला इकडे शस्त्र देखील दिसतंय. सुंदर अशी मूर्ती आहे. आणि तुम्ही बाप्पाच्या बसण्याची रचना देखील बघू शकता. किती सुंदर अशी रचना इकडे आपल्याला बघायला भेटते. परत इकडे आपल्याला लोड देखील बघायला भेटतो. आणि सुंदर असे बाप्पा आपल्याला सिंहासनावर बसलेले इकडे बघायला भेटत आहेत. तसंच इकडे आपल्याला अजून एक मस्त अशी मूर्ती बाप्पांची बघायला भेटते.
पांढऱ्या कलरचं धोतर बाप्पांनी परिधान केलं हे आपल्याला इकडे बघायला भेटतंय. आणि इकडे आपल्याला सिंह देखील बघायला भेटतोय. आणि बाप्पाची तुम्ही बसण्याची जी रचना आहे ती देखील बघू शकतात. परत आपल्याला बाप्पाच्या हातामध्ये सुंदर असा मोदक बघायला भेटतोय. आणि बाप्पांनी लाल कलरचा जो शेला आहे तो परिधान केलेला आपल्याला बघायला भेटतोय. परत आपल्याला इकडे बाप्पांचा आशीर्वाद हात जो आहे तो देखील बघायला भेटतो. आणि बाप्पांचा फेस जे आहे अतिशय सुंदर असा फेस आपल्याला इकडे बघायला भेटू शकतं. किती सुंदर असा फेस आहे. आणि बाप्पांचा जे दात आहे तो पण किती अट्रॅक्टिव्ह करणारा असा दात आपल्याला बघायला इकडे भेटतोय. बाप्पाचे तुम्ही कान पण बघू शकता, किती सुंदर असे आपल्याला बाप्पाचे कान बघायला भेटतात. परत तुम्ही बाप्पाचा फेटा जो आहे तो देखील बघू शकता, किती सुंदर असा फेटा आहे. लाल कलरचा फेटा आहे, पांढरा कलर पण आपल्याला त्या फेट्यामध्ये दिसतोय. आणि बहुत सुंदर अशा आपल्याला यामध्ये फुलपाखरू, वेगवेगळ्या प्रकारची फुलं असं सर्व काही आपल्याला ह्याच्यामध्ये दिसू शकतं. आणि या बाप्पाच्या हातामध्ये आपल्याला सुंदर असं शस्त्र देखील दिसतंय. खूप सुंदर अशी मूर्ती अट्रॅक्टिव्ह करणारी. आणि आपले बाप्पा सिंहासनावर विराजमान झालेले असे सुंदर असे आपल्याला इकडे बाप्पा बघायला भेटतात. खूप सुंदर मूर्ती आहे. आणि तुम्ही या मूर्तीचा फेस पण बघा किती सुंदर असा आहे. तसंच आपल्याला बाजूला अजून एक सुंदर अशी मूर्ती दिसते. या बाप्पाने आपल्याला ऑरेंज कलरचा व गव्या कलरचा धोतर परिधान केलेला दिसतंय. आणि आपले बाप्पा सिंहासनावर विराजमान झालेले आपल्याला हे दिसतात. परत आपल्याला या बाप्पांच्या अंगावर शेला देखील दिसतोय. परत आपल्याला या बाप्पांच्या गळ्यामध्ये बाप्पांनी जे अलंकार परिधान केले ते पण अतिशय सुंदर असे अलंकार आपल्याला बघायला भेटतात. परत सोंडेवर देखील आपल्याला डायमंड वर्क असं केलेलं सुंदर बघायला भेटतंय. आणि तुम्ही या देखील बाप्पाचा फेस बघू शकता, किती सुंदर असा फेस आपल्याला बघायला भेटतोय. आणि परत तुम्ही इकडे बघू शकता की बाप्पाचा जो मुकुट आहे ऑरेंज रंगाचा तो किती सुंदर असा आहे. या बाप्पाच्या मुकुटामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पांढऱ्या कलरची फुलं आणि फुलपाखरे गोल्डन कलरची असं खूप काही बघायला भेटतंय. सुंदर असा आपल्याला फेटा हा बघायला भेटतोय. आणि परत इकडे आपल्याला हा आशीर्वाद हात जो आहे बाप्पाचा तो देखील बघायला भेटतोय. खूप सुंदर अशी मूर्ती आपल्याला ही बघायला भेटते. खरंच खूप सुंदर मूर्ती आहे. आणि तुम्ही बाप्पाचा फेस पण बघू शकता, किती सुंदर असा आहे. आणि तुम्ही बाप्पाच्या फेसवर असा ओम देखील बघू शकता. या प्रकारचा गंध असा बाप्पांना लावलेला आपल्याला बघायला भेटतो. खूप सुंदर अशी आपल्याला इकडे मूर्ती दिसते ही. आणि इकडे आपल्याला हे उंदीर मामा देखील दिसतात. खूपच सुंदर अशी मूर्ती दिसते. तर आपल्याला इकडे अजून एक सुंदर असे बाप्पा दिसतात. त्याचा फेस बघा किती सुंदर असा क्यूट आहे. म्हणजे कोणालाही अट्रॅक्टिव्ह करेल असा फेस आपल्याला इकडे बघायला भेटतोय. आणि सुंदर असे त्याचे डोळे बघू शकता, किती मोठे असे डोळे दाखवले आहे बाप्पाचे. खूप क्यूट असा फेस इकडे आपल्याला या बाप्पाचा बघायला भेटतो. आणि कान पण बघा या बाप्पाचे किती मोठे आहेत. परत इकडे आपल्याला या बाप्पाचा आशीर्वाद हात देखील बघायला भेटतो. परत इकडे आपल्याला मोदक हात जो आहे तो देखील इकडे बघायला भेटतो. आणि इकडे बाप्पांनी पांढरं धोतर परिधान केलेलं बघायला भेटतंय. सिंहासनावर बसलेले असे आपल्याला इकडे बाप्पा हे दिसत आहेत. आपल्याला इकडे उंदीर मामा देखील दिसत आहेत. सुंदर अशी बाप्पाची रचना आपल्याला इकडे दिसू शकते. बाप्पाचा मुकुट पण बघू शकता तुम्ही, किती सुंदर प्रकारे आहे. खूपच सुंदर अशी मूर्ती आपल्याला इकडे बघायला भेटते. आणि कोणालाही अट्रॅक्टिव्ह करेल अशी ही खूप सुंदर अशी मूर्ती आहे. बाप्पाचा फेसच बघा तुम्ही, किती मस्त असा आपल्याला बघायला भेटतो. तिचे डोळे पण बघा किती सुंदर असे आहेत. किती मोठ्या प्रकारचे असे म्हणजे डोळे दाखवले आहेत. आणि चंद्रकोर आपल्याला बघायला भेटते बाप्पाच्या फेसवर. सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते. आणि या मूर्तीमध्ये समजा तुम्हाला काही अजून डायमंड वर्क करायचं असेल तर ते तुम्ही करून घेऊ शकता. तिकडे सांगून ते तुम्हाला देतील करून. असं काय नाही की अशी मूर्ती म्हणजे अशीच मूर्ती भेटेल. या मूर्तीला तुम्ही अजून तुम्हाला सजवून पाहिजे असेल तर ती सजवून देखील भेटेल. खूप सुंदर अशी मूर्ती इकडे आपल्याला बघायला भेटते. तसंच आपल्याला अजून एक सुंदर असे बाप्पा बघायला भेटतात. बाप्पामध्ये कोळी बांधव जे असतात त्या रूपामध्ये आपल्याला ही बाप्पांची मूर्ती बघायला भेटते. सुंदर असा चेहरा आपल्याला बाप्पांचा बघायला भेटतो. त्याचे डोळे पण बघा किती मस्त बाप्पांचे दाखवले आहेत. परत आपल्याला बाप्पांनी चंद्रकोर दिसतं बाप्पांच्या तोंडावर.
परत आपल्याला जे कोळी लोक म्हणजे त्यांची टोपी जी असते ती परिधान केलेली बाप्पानी दिसते. बाप्पांचे तुम्ही केस बघू शकतात. असं रिअल म्हणजे जे बाप्पा आहेत असं वाटतं हे बाप्पा. आणि इकडे परत आपल्याला बाप्पांचा आशीर्वाद हात दिसतो. सुंदर अशी बाप्पांची बसलेली रचना ही बघायला भेटते. हे जे नारळ असतो त्याच्यावरती बाप्पा बसलेले आहेत हे इकडे आपल्याला बघायला भेटतं. खूप सुंदर अशी मूर्ती ही बघायला भेटते. आणि बाप्पांनी लाल कलरचे कपडे परिधान केलेले इकडे बघायला भेटतात. तर इकडे पिवळ्या कलरचं जे आहे ते पण परिधान केलेलं दिसतंय. खूप सुंदर अशी मूर्ती इकडे आपल्याला बघायला भेटते. म्हणजे त्यांनी डिटेलिंग बघा किती मस्त असं केलंय. प्रॉपर काम, खूप सुंदर असं काम केलेलं आपल्याला इकडे बघायला भेटतंय. तसंच आपल्याला इकडे अजून एक सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते ऑरेंजमध्ये. ऑरेंज कलरचा जो बाप्पांनी फेटा परिधान केलाय तो आपल्याला इकडे बघायला भेटतो. सुंदर असा फेटा आपल्याला इकडे बघायला भेटतो. त्या फेट्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं जी आहेत ती आपल्याला इकडे बघायला भेटतात. आणि सुंदर अशी सुबक बसलेली मूर्ती आपल्याला ही इकडे बाप्पांची बघायला भेटते. आणि त्याचे तुम्ही डोळे पण बघू शकता किती सुंदर असे आहेत. फेस पण बघा किती सुंदर प्रकारचा आपल्याला इकडे बघायला भेटतो. आणि त्याचे कान पण बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रकारचे असे कान इकडे आपल्याला बघायला भेटतात. परत इकडे गुलाबी रंगाचा शेला बाप्पांनी परिधान केला आहे हे आपल्याला बघायला भेटतंय. आणि इकडे बाप्पाचा तुम्ही जो आशीर्वाद हात आहे तो देखील इकडे आपल्याला बघायला भेटतोय. परत बाप्पाने पिवळ्या कलरचं धोतर परिधान केलेलं आपल्याला बघायला भेटतंय. या हातामध्ये बाप्पाच्या आपल्याला सुंदर असा मोदक बघायला भेटतोय. खूप सुंदर मूर्ती आहे. डिटेलिंग बघा तुम्ही किती मस्त प्रॉपर असं केलेलं आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आपल्याला इकडे बघायला भेटते. ही अजून एक तशीच मूर्ती आपल्याला बघायला भेटते. मस्त सुंदर अशी मूर्ती इकडे बघायला भेटते आपल्याला. फेस पण तुम्ही बघू शकतात खूप सुंदर प्रकारचा आहे. आणि ह्याचे तुम्ही मुकुट पण बघू शकता किती मस्त असा मुकुट आपल्याला इकडे बघायला भेटतोय. आणि बाप्पाची बसण्याची रचना जी आहे ती देखील तुम्ही बघू शकतात किती मस्त अशी बसण्याची रचना आहेत. आणि बाप्पाच्या हातामध्ये आपल्याला मोदक देखील दिसतो. किती मस्त असा मोदक आहे. आणि मस्त अशा बाप्पाने परिधान केलेले जे कपडे आहेत त्याचा कलर पण खूप मस्त आपल्याला दिसतोय. खूपच सुंदर सुबक अशी मूर्ती ही आपल्याला बघायला भेटते. तसंच आपल्याला इकडे कृष्णाच्या रूपामध्ये बाप्पांची मूर्ती बघायला भेटते. या बाप्पांच्या डोक्यावर आपल्याला मोरपंख देखील बघायला भेटतो. आणि त्याचा जो बाप्पांनी वेश परिधान केलेला आहे तो देखील अतिशय सुंदर आहे. वेगवेगळ्या प्रकारची फुलं आपल्याला बघायला भेटतात. परत तुम्ही बाप्पाचा फेस बघा किती सुंदर असा आहे. आणि बाप्पांनी जो गंध लावला आहे तो देखील अतिशय सुंदर असा आहे वेगळ्या प्रकारचा. आणि तुम्ही डोळे पण बघू शकता किती सुंदर असे डोळे आपल्याला बघायला भेटत आहेत. खूप सुंदर अशी मूर्ती इकडे बघायला भेटते. परत बाप्पाची बसण्याची जी रचना आहे ती देखील अतिशय नवीन बघायला भेटते. आणि पिवळ्या रंगाचं धोतर जे आहे ते आपल्याला इकडे बाप्पांनी परिधान केलेलं दिसते. सुंदर अशी बाप्पांची मूर्ती बघायला भेटते आपल्याला. इकडे आपल्याला उंदीर मामा जे आहेत ते देखील बघायला भेटतात. मस्त अशी खूप सुंदर सुबक रेखीव अशी आपल्याला ही मूर्ती बघायला भेटते. पाहता क्षणी कोणाला पण आवडेल ही अशी मूर्ती इकडे आपल्याला दिसू शकते. तसेच आपल्याला पुढे अजून एक मूर्ती दिसते बाप्पांची. सुंदर असा फेटा या बाप्पांच्या इकडे आपल्याला बघायला भेटते. फेस पण बघा किती सुंदर आहे. त्याचे डोळे बघू शकता तुम्ही. एका वेगळ्या प्रकारचे डोळे आपल्याला या बाप्पाचे बघायला दिसतात. सुंदर असे डोळे. आणि परत आपल्याला गंध पण मस्त असा बाप्पांचा बघायला भेटतोय. बाप्पाचे कान पण तुम्ही बघू शकता किती मोठे असे बाप्पांचे कान आहेत. परत या बाप्पाच्या हातामध्ये देखील आपल्याला सुंदर असा मोदक दिसतोय. परत बाप्पांनी गुलाबी रंगाचा शेला परिधान केलेला आपल्याला दिसतोय. सुंदर असं पिवळ्या रंगाचं धोतर परिधान केलेलं बाप्पांनी आपल्याला दिसतंय. खूप सुंदर अशी मूर्ती ही आपल्याला इकडे बघायला भेटते. तसंच आपल्याला अजून एक ही मूर्ती भेटते बघायला पुढे. मस्त असे बाप्पांनी त्यांचा एक चरण जो आहे ते कमळामध्ये ठेवलेला आहे. आणि पिवळ्या रंगाचा धोतर बाप्पांनी परिधान केलं आहे. आणि शेला पण तुम्ही बघू शकता किती सुंदर असा शेला आहे. आणि या बाप्पाचा तुम्ही फेस पण बघा किती अट्रॅक्टिव्ह आहे. डोळे पण तुम्ही बघू शकतात. एका वेगळ्या प्रकारचे डोळे आपल्याला या बाप्पाचे बघायला भेटतात. आणि मुकुट पण तुम्ही बघू शकता किती सुंदर असा मुकुट बाप्पांनी
परिधान केलेला आपल्याला बघायला भेटतो. परत बाप्पाचे कान जे आहेत ते देखील तुम्हाला दिसतात. किती सुंदर प्रकारचे असे कान बाप्पाचे आहेत. खूप सुंदर अशी मूर्ती आपल्याला बघायला भेटते आणि बाप्पाची जी बसण्याची रचना आहे ती देखील अतिशय सुंदर अशी रचना बाप्पाची बसलेली आपल्याला बघायला भेटते. खूपच सुंदर आहे आणि इकडे खाली कमळ देखील आपल्याला सुंदर असं दिसतंय आणि त्याच्यामध्ये आपल्या लाडक्या बाप्पांचे जे चरण आहेत ते आपल्याला दिसत आहेत. खूप सुंदर अशी मूर्ती इकडे आपल्याला ही बघायला भेटते. तसंच आपल्याला अजून एक मूर्ती बघायला भेटते. या बाप्पांच्या हातामध्ये आपल्याला डमरू बघायला भेटतोय आणि बाप्पांनी पांढरा रंगाचा धोतर परिधान केलेलं बघायला भेटतंय. तसंच आपले बाप्पा सिंहासनावर बसलेले बघायला भेटतात आणि बाप्पांनी गोल्डन कलरचा शेला जो परिधान केला आहे हा देखील इकडे आपल्याला बघायला भेटतोय. आणि तुम्ही बाप्पाचा फेस बघू शकता. किती सुंदर असा फेस इकडे आपल्याला बघायला भेटतोय आणि मुकुट पण बघा किती सुंदर असा मुकुट आहे. आणि या बाप्पाचे तुम्ही डोळे पण देखील बघू शकता. किती सुंदर असे डोळे आपल्याला बघायला भेटत आहेत आणि बाप्पाची बसण्याची आखणी बघा तुम्ही किती सुंदर अशी आहे. रचना पण खूप सुंदर अशी बाप्पाची आपल्याला दिसते बसलेली. आणि इकडे उंदीर मामा देखील आपल्याला दिसतात. खूपच सुंदर अशी मूर्ती ही आपल्याला इकडे दिसते. तसंच आपल्याला अजून एक इकडे बाप्पा दिसतात. तुम्ही बाप्पाची बसण्याची रचना बघा किती सुंदर अशी दाखवली आहे. बाप्पांनी लाल कलरचा धोतर परिधान केलेलं इकडे आपल्याला दिसतंय आणि सिंहासनावर बसलेले बाप्पा इकडे आपल्याला दिसतात. परत या बाप्पांच्या गळ्यामध्ये जे बाप्पांनी अलंकार परिधान केलेत ते देखील अतिशय सुंदर असे आपल्याला बघायला भेटतात. परत इकडे बाप्पांचा आशीर्वाद हात जो आहे तो देखील बघायला भेटतोय आणि या बाप्पाचा फेस पण बघा तुम्ही किती अट्रॅक्टिव्ह असा आहे. आणि परत बाप्पाचा जो मुकुट आहे तो देखील किती सुंदर असा मुकुट आहे हा इकडे आपल्याला बघायला भेटतोय. खूप डिटेलिंगमध्ये प्रॉपर असं काम केलेलं आपल्याला इकडे बघायला भेटते. खूप मस्त मूर्ती इकडे ही बघायला भेटते आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता सुंदर अशी बसलेली आपल्याला मूर्ती बघायला भेटते. बाप्पाची रचना पण बघा किती सुंदर अशी आहे. आणि या बाप्पाच्या हातामध्ये आपल्याला शस्त्र देखील दिसतं छोटं म्हणजे मस्त आहे ते पण मस्त दिसतं असं उठून दिसतं शस्त्र. आणि तुम्ही बाकीचं पण डिटेलिंग बघू शकता. बाप्पांच्या हातातले बाजूबंद जे आहेत ते देखील किती असे सुंदर आपल्याला बघायला भेटतात. खूप सुंदर अशी मूर्ती आपल्याला ही बघायला भेटते. तसंच आपल्याला अजून एक मस्त मूर्ती अशी बाप्पांची ही बघायला भेटते. सुंदर असे या बाप्पाचे डोळे बघायला भेटतात. खूप सुंदर डोळे आहेत म्हणजे कोणालाही अट्रॅक्टिव्ह करतील असे हे डोळे आपल्याला इकडे या बाप्पाचे बघायला भेटतात. तसंच आपल्याला या बाप्पाने लाल कलरचा आणि पांढऱ्या कलरचा असा मिक्स फेटा परिधान केलेला दिसतोय. आणि त्या फेट्यामध्ये पण किती डिटेलिंग आहे बघा. किती म्हणजे त्या फेट्यामध्ये फुलं आहेत अजून वेगवेगळ्या प्रकारचे खूप काय आपल्याला यामध्ये बघायला भेटते. आणि परत बाप्पांनी जे अलंकार परिधान केले आहेत ते देखील आपल्याला इतक्या सुंदर प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परत बाप्पांनी जो लाल कलरचा शेला परिधान केला आहे तो देखील आपल्याला इकडे सुंदर असा बघायला भेटतो. परत इकडे आपल्याला बाप्पांचा जो आशीर्वाद हात आहे तो देखील इकडे आपल्याला सुंदर असा बाप्पांचा आशीर्वाद हात बघायला भेटतोय. आणि इकडे तुम्ही बघू शकता बाप्पांनी पांढऱ्या कलरचा धोतर जो आहे तो देखील पांढऱ्या कलरचा धोतर परिधान केलेला सुंदर असा आपल्याला इकडे बघायला भेटतोय. आणि या बाप्पाची तुम्ही बसण्याची रचना जी आहे ती बघू शकतात. अतिशय सुंदर अशी आपल्याला या बाप्पाची बसण्याची रचना दिसू शकते. किती सुंदर सुबक अशी मूर्ती ही आपल्याला दिसते. आणि या बाप्पाचे तुम्ही डोळे बघू शकता. खरंच खूप अट्रॅक्टिव्ह आणि रेखीव आहेत. खूप सुंदर अशी ही मूर्ती आपल्याला इकडे बघायला भेटते. आणि तसंच आपल्याला अजून एक इकडे बाजूला बाप्पा बघायला भेटतात ते एका वेगळ्या रूपामध्ये. आणि या बाप्पाचे देखील तुम्ही डोळे बघू शकता. अट्रॅक्टिव्ह असे डोळे आहेत. आणि इकडे तुम्ही या बाप्पाचं मुकुट बघू शकता. किती सुंदर असं या मुकुटावर डायमंड वर्क केलेला आपल्याला बघायला भेटतंय. खूप सुंदर असा मुकुट आपल्याला या बाप्पाचा इकडे दिसतोय. आणि या बाप्पाचा फेस पण बघा किती गोंडस क्यूट असा आपल्याला दिसतोय. आणि बाप्पाचे तुम्ही कान पण बघू शकता. किती मोठे असे कान दाखवण्यात आले आहे. आणि बाप्पांनी जे अलंकार परिधान केले ते देखील किती सुंदर अशा प्रकारे परिधान केलेले अलंकार आहेत हे आपण बघू शकतो. परत जे बाजूबंद आहे बाप्पांच्या हातामध्ये ते देखील किती सुंदर असे बाजूबंद आहेत हे आपण बघू शकतो. इकडे आपल्याला बाप्पांचा आशीर्वाद हात दिसतोय.
परत इकडे बाप्पांनी गुलाबी कलरचा धोतर परिधान केलेलं दिसतंय आणि सुंदर अशी बसलेल्या प्रकारची ही मूर्ती आपल्याला इकडे दिसते. आणि तुम्ही बाप्पाच्या बसण्याची रचना बघू शकता, किती सुंदर अशी बाप्पाची बसण्याची रचना ही आपल्याला इकडे दिसते. एका वेगळ्या प्रकारची मूर्ती ही दिसते आपल्याला. आणि इकडे तुम्ही उंदीर मामा आहेत ते देखील इकडे बघू शकतात. तशीच आपल्याला इकडे अजून एक मूर्ती दिसते दगडूशेठ गणपतीची. आपले श्रीमंत जे पुण्याचा दगडूशेठ गणपती आहे त्याची ही मूर्ती आपल्याला प्रतिकृती इकडे बघायला भेटते घरगुती रूपामध्ये. इकडे बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद हात जो आहे तो बघायला भेटतो. परत सुंदर असं धोतर परिधान केलेलं गुलाबी रंगाचं आपल्याला इकडे बघायला भेटतंय. इकडे आपल्याला मोदक हात जो आहे तो बाप्पांचा बघायला भेटतो. परत बाप्पांच्या हातामध्ये जे शस्त्र असतात ते हात इकडे आपल्याला बघायला भेटतात. आणि सुंदर असा बाप्पांचा फेस इकडे हा आपल्याला बघायला भेटतोय. आणि त्याचे तुम्ही डोळे पण बघू शकता, किती सुंदर असे डोळे इकडे आपल्याला बघायला भेटतात. आणि या बाप्पाचे कान देखील बघा, किती मोठे असे कान दाखवले आहेत. आणि सोंड पण बघा तुम्ही किती सुंदर अशी दाखवली आहे. बाप्पाचा दात तुम्ही बघू शकतात. परत जे बाप्पाचे अलंकार आहेत ते देखील तुम्ही इकडे बघू शकता. सुंदर अशी बसलेल्या रूपात ही आपल्याला दगडूशेठ हलवाईची गणपतीची मूर्ती बघायला भेटते. आणि ही मूर्ती जर तुम्हाला म्हणजे अशी नाही सजवून पाहिजे, डायमंड वर्क करून पाहिजे, अजून तुम्हाला ह्याच्यामध्ये काही म्हणजे डायमंड लावलेले पाहिजे, अजून सजवलेली पाहिजे, तर ते देखील तुम्हाला इकडे करून भेटेल. तुम्ही सांगू शकतात ते तुम्हाला देखील करून. असं नाही की म्हणजे अशी मूर्ती म्हणजे अशीच मूर्ती भेटणार. ह्याच्यात तुम्हाला अजून काय काय पाहिजे ते पण तुम्हाला ह्याच्यामध्ये करून भेटेल. तशीच आपल्याला अजून एक सुंदर सुबक अशी मूर्ती बघायला भेटते. त्याचा फेस पण तुम्ही बघू शकता, किती सुंदर असा फेस आपल्याला बघायला भेटतो. त्याचे डोळे पण बघा, किती सुंदर असे डोळे आपल्याला इकडे बघायला भेटत आहेत. परत बाप्पाचा तुम्ही मुकुट बघू शकता, किती सुंदर असा बाप्पाचा मुकुट इकडे आपल्याला बघायला भेटतोय. आणि सोंड पण बघा किती बाप्पाची सुंदर प्रकारे अशी दाखवली आहे. इकडे परत तुम्हाला बाप्पाचा जो आशीर्वाद हात असतो तो देखील इकडे आपल्याला बघायला भेटतोय. आणि बसलेल्या रचनेमध्ये सुंदर अशी ही मूर्ती आपल्याला बघायला भेटते. आणि इकडे बाप्पांनी पिवळ्या प्रकारचं पितांबर परिधान केलेलं आपल्याला बघायला भेटते. सुंदर असं आपल्याला ही बसलेल्या रूपामध्ये बाप्पाची मूर्ती बघायला भेटते. खूपच सुंदर अशी मूर्ती आहे, सुबक सुंदर अशी. आणि तुम्ही तिचा फेस पण बघू शकता, किती सुंदर असा आहे. परत जे बाप्पांनी अलंकार परिधान केलेत ते देखील किती सुंदर प्रकारचे आहेत हे तुम्ही बघू शकतात. आणि बाप्पाचे जे चरण आहेत ते देखील किती सुंदर प्रकारचे दाखवले आहेत ते तुम्ही बघू शकतात. आणि इकडे आपल्याला उंदीर मामा जे आहेत ते देखील दिसतात. सुंदर प्रकारची अशी ही मूर्ती आपल्याला इकडे दिसते. खूपच सुंदर सुंदर प्रकारच्या ह्या मूर्त्या आपल्याला इकडे दिसतात. किती सुंदर प्रकारच्या मूर्त्या आहेत बघा, ज्या मी तुम्हाला आता डिटेलिंगमध्ये सांगितलं सगळं की किती मस्त मस्त मूर्त्या आहेत. आता ज्या मूर्त्या दाखवल्या त्या बघा, किती सुंदर प्रकारच्या मूर्त्या आहेत. इकडे वरती पण सुंदर प्रकारच्या मूर्त्या आहेत. पण तिकडे अजून तुम्ही बाकीच्या मूर्त्या बघू शकता, किती सुंदर प्रकारच्या आहेत. ते काय काय मूर्त्या त्यांनी प्लॅस्टिक घालून का ठेवल्या, म्हणजे धूळ माती येते त्याच्यासाठी त्यांनी ते मूर्त्यांना प्लॅस्टिक ठेवलं आहे. नाहीतर त्या मूर्त्या खरंच खूप सुंदर अशा आपल्याला बघायला भेटतात. खाली पण मस्त अशा मोठ्या प्रकारच्या मूर्त्या इकडे बघायला भेटतात. परत इकडे अजून एक आपल्याला विठ्ठल रूपामध्ये जे बाप्पा आहेत ते बघायला भेटू शकतात. सुंदर अशी मूर्ती मी दाखवलंच तुम्हाला आता थोड्या वेळाआधी. आणि इकडे अजून एक आपल्याला जे सुंदर अशा बसलेल्या रचनेमध्ये बाप्पा बघायला भेटत आहेत. मस्त असे पिवळ्या प्रकारचं पितांबर त्यांनी परिधान केलेलं आपल्याला बघायला भेटतंय. आणि निळ्या म्हणजे असा मोरपंखी कलरचा जो कलर असतो त्या प्रकारचा शेला त्यांनी परिधान केलेला रंगाचा आपल्याला दिसतोय. आणि या बाप्पाचा फेस जे आहे ते पण तुम्ही फेस बघू शकतात, किती सुंदर असं फेस आपल्याला यामध्ये बघायला भेटते. आणि या बाप्पाचे जे डोळे आहेत ते देखील किती प्रॉपर असं डिटेलिंग या डोळ्याची आखणी केलेली आपल्याला बघायला भेटते. आणि बाप्पाचे तुम्ही जे कान आहेत ते पण तुम्ही बघू शकतात की किती मोठ्या प्रकारचे कान आपल्याला बघायला भेटतात. परत बाप्पाचे जे दात आहेत, बाप्पाची सोंड आहे ते पण किती मस्त अशा प्रकारची दाखवली आहे ते तुम्ही बघू शकतात. परत बाप्पांनी जे अलंकार परिधान केले ते देखील किती मस्त प्रकारचे अलंकार आहेत बघू शकता तुम्ही. आणि या बाप्पाच्या बाजूला आपण लोड जो असतो तो लोड देखील बघायला भेटतो दोन्ही बाजूला. सुंदर अशी आपल्याला बसलेल्या प्रकारची बाप्पाची मूर्ती बघायला भेटते, सुंदर अशा रचनेमध्ये.
खूप सुंदर अशी सुबक मूर्ती ही आपल्याला बघायला भेटते. आणि आपल्याला इकडे उंदीर मामा देखील दिसतात. प्रत्येक मूर्तीमध्ये आपल्याला उंदीर मामा हे दिसणारच. अशी एक पण मूर्ती नाही की ज्या मूर्तीमध्ये उंदीर मामा आपल्याला दिसणार नाही. हे बघा, ही पण एक मूर्ती आहे, यामध्ये पण आपल्याला उंदीर मामा दिसतील. परत इकडे ही मूर्ती आहे, या मूर्तीमध्ये इकडे उंदीर मामा दिसतात. कोणती पण मूर्ती घ्या तुम्ही, एका मूर्तीमध्ये देखील उंदीर मामा नाही असं आपल्याला इकडे आढळणार नाही. असं पूर्ण प्रॉपर डिटेलिंग केलेलं काम आपल्याला या मूर्त्यांमध्ये दिसू शकतं. सुंदर अशा मूर्त्या इकडे आपल्याला दिसू शकतात. ही पण आपल्याला सुंदर अशी बाप्पांची मूर्ती बघायला भेटते एका वेगळ्या कलरमध्ये. आणि या बाप्पाचा तुम्ही धोतर बघू शकता, किती सुंदर असा धोतर यामध्ये आपल्याला दाखवलेला आहे. परत इकडे आपल्याला या बाप्पाचा आशीर्वाद हात जो असतो तो बघायला भेटतो. परत या बाप्पाच्या हातामध्ये आपल्याला शस्त्र दिसते. परत बाप्पाचा तुम्ही जो मुकुट आहे तो मुकुट बघू शकतात. आणि मोदक हात जो असतो तो इकडे आपल्याला दिसतोय. सुंदर अशी डिटेलिंग केलेली बाप्पाची मूर्ती आपल्याला इकडे बघायला भेटते. किती प्रॉपर प्रकारे असं डिटेलिंग केलं हे तुम्ही बघू शकता. तिकडे सुंदर अशी बसलेल्या रचनेमध्ये ही बाप्पाची मूर्ती इकडे दिसते आपल्याला. हिरव्या प्रकारचा शेला परिधान केलेला दिसतोय बाप्पांनी. आणि त्याचा फेस पण बघा तुम्ही, किती सुंदर प्रकारचा फेस आहे. आणि त्याचे डोळे पण तुम्ही बघू शकता, किती सुंदर प्रकारचे असे डोळे त्यांनी दाखवले आहेत. आखणी बघू शकता, किती सुंदर प्रकारची आखणी केलेली इकडे ही आपल्याला बघायला भेटते. तसेच आपल्याला खूप प्रकारचे असे वेगवेगळ्या इकडे मूर्त्या बघायला भेटतात. खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत. तर चला मी अजून मूर्त्या दाखवतोच तुम्हाला. तर मित्रांनो, इकडे आपल्याला सुंदर अशा अजून एक मूर्ती बघायला भेटते. सुंदर अशा रचनेमध्ये ही मूर्ती बसलेली बघायला भेटते. त्याचा गुलाबी कलरचा धोतर आहे, बघू शकता तुम्ही. आणि मोदक हात आपल्याला इकडे बघायला भेटतो. परत इकडे या बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद हात जो आहे तो देखील बघायला भेटतोय. सुंदर असा सुबक असा क्यूटसा फेस आपल्याला इकडे बाप्पाचा बघायला भेटतोय. डोळे पण तुम्ही बघू शकता की बाप्पाचे किती प्रॉपर असं डिटेलिंग त्यांनी केलं आहे. आणि तुम्ही बाप्पाचे कान जे आहेत ते देखील तुम्ही बघू शकता. किती सुंदर असे कान आपल्याला इकडे दाखवले आहेत. आणि सुंदर अशी बसलेल्या रचनेमध्ये ही मूर्ती आपल्याला बघायला भेटते. खूपच सुंदर आहे. आणि बाप्पांचे जे अलंकार आहेत ते देखील तुम्ही इकडे बघू शकता, किती सुंदर अशी दाखवले आहेत. आणि एका वेगळ्या प्रकारची मूर्ती ही इकडे आपल्याला बघू शकता तुम्ही. खूपच वेगळ्या प्रकारची अशी म्हणजे मूर्ती ही आपल्याला दिसते इकडे, सुंदर अशी क्यूटशी. तसंच आपल्याला इकडे आपल्या सर्वांचा लाडका लालबागचा राजा हा देखील इकडे बघायला भेटतोय, सुंदर अशा रचनेमध्ये बसलेला. परत इकडे आपण या आपल्या राजाचा जो आशीर्वाद हात आहे तो देखील इकडे बघू शकतो. परत इकडे आपल्याला ज्या आपल्या राजाच्या हातामध्ये सुदर्शन चक्र दिसतं ते देखील इकडे आपल्याला दिसतंय. हे आता त्यांनी प्लॅस्टिक लावलेलं म्हणून ते काढलं आहे, पण ते तिकडे नंतर लावणार आहेत. आणि नंतर परत इकडे आपल्याला या सुंदर असा राजाचा फेस बघायला भेटतो. किती सुंदर असं काम केलेलं इकडे आपल्याला बघायला भेटतंय. आणि परत या राजाचे तुम्ही सुंदर असे डोळे बघू शकता. किती सुंदर अशी डोळ्यांची आखणी केलेली आपल्याला बघायला भेटते. परत आपल्या राजाचा जो मुकुट आहे तो देखील किती सुंदर प्रकारे दाखवला आहे आपल्याला इकडे बघायला भेटतंय. परत आपल्या राजाची जी सोंड आहे ती पण अतिशय सुंदर प्रकारे दाखवलेली आपल्याला बघायला भेटते. परत आपल्या राजाचे जे अलंकार राजाने परिधान केलेत ते देखील तुम्ही बघू शकता, किती सुंदर प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परत आपल्या राजाने हिरव्या कलरचा शेला परिधान केलेला आपल्याला दिसू शकतो. आणि जांभळ्या कलरचं पितांबर परिधान केलेलं आपल्याला दिसू शकतं. आणि आपल्या राजाचे सुंदर असे चरण हे इकडे आपल्याला बघायला भेटतात. परत आपल्याला राजाच्या सोबत जे गदा असते ती गदा देखील इकडे बघायला भेटते. आणि सिंहासनावर बसलेला सुंदर असा राजा आपल्याला इकडे बघायला भेटतोय. आणि त्याची तुम्ही प्रभावळ जी असते ती देखील तुम्ही बघू शकता, किती सुंदर अशा प्रकारची प्रभावळ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आपल्याला बाप्पाच्या या राजाच्या लालबागच्या हातामध्ये सुंदर असा शंख देखील बघायला भेटतो. किती सुंदर प्रकारची ही मूर्ती इकडे सिंहासनावर बसलेली आपल्याला बघायला भेटते. लालबागच्या राजाचा विजय असो, ही खूप सुंदर अशी मूर्ती आपल्याला ही बघायला भेटते. तसंच आपल्याला सर्वांचा लाडका चिंतामणी हाही आपल्याला इकडे बघायला भेटतो. सुंदर अशी चिंतामणीची मूर्ती आपल्याला बघायला भेटते. आणि गेल्या वर्षी जी चिंतामणीची मूर्ती बनवलेली
सिद्धेश दादा दिगोळे यांनी संभाजी महाराजांच्या रूपामध्ये आपला बाप्पा बसलेला आहे. सेम तीच मूर्ती आपल्याला घरगुती रूपामध्ये इकडे बघायला भेटते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लवकरात लवकर इकडे या. खूप सुंदर अशी मूर्ती ही इकडे आपल्याला बघायला भेटते. तुम्ही बघू शकतात या मूर्तीचा फेस पण किती सुंदर असा आहे. डोळे पण तुम्ही बघू शकतात किती अट्रॅक्टिव्ह अशा आहेत. आणि या मूर्तीची जी प्रभावळ आहे पाठची ती देखील अतिशय सुंदर आपण बघू शकतो. आणि तुम्ही इकडे चिंतामणीचा जो लोगो आहे तो देखील इकडे आपल्याला तुम्हाला दिसू शकतो. परत आपल्याला चिंतामणीचा जो आशीर्वाद हात आहे तो देखील इकडे आपल्याला दिसतोय. परत या बाप्पाची बसण्याची रचना जी देखील आहे ती देखील सेम टू सेम तसं दाखवण्याचा प्रयत्न इथे केलेला आपल्याला दिसतोय. सुंदर असा सिंहासनावर विराजमान झालेला इकडे आपल्याला चिंतामणी हा बघायला भेटतोय. खूपच सुंदर. आणि इकडे बघू शकता तुम्हाला खाली सिंह देखील दिसतात. परत आपल्या बाप्पाचे जे चरण आहेत ते देखील सुंदर प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला हा आपल्याला इथं दिसतोय. आणि इकडे पण देखील आपल्याला सिंह दिसतात. सुंदर अशी मागे आपल्याला प्रभावळ दिसते. बघा किती प्रॉपर असं डिटेलिंग काम केलं आहे का. इकडे आपल्याला हत्ती दिसतोय. सुंदर असं नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतंय. खूप सुंदर असं ही प्रभावळ आहे. आणि आपला चिंतामणी जो आहे तो देखील सुंदर प्रकारचा असं इकडे दाखवलेला आपल्याला दिसतोय. खूपच सुंदर प्रकारे मूर्ती अशी ही दिसते आपल्याला. आणि ही इकडे आपल्या लालबागच्या राजाची म्हणजे 2 युनिक पीस हे आपल्याला इकडे असे दिसतात. मस्त असे बाकीच्या पण खूप सुंदर सुंदर मूर्त्या इकडे आपल्याला बघायला भेटू शकतात. आणि या देखील आपल्याला सुंदर अशी ही मूर्ती बघायला भेटते. तसंच पुढे आपल्याला अजून एक विठ्ठल रूपामध्ये बाप्पा बघायला भेटतात. जसं आपण ही विठ्ठल रूपामधली मूर्ती बघितली तसंच ही देखील आपल्याला विठ्ठल रूपामध्ये एक वेगळी मूर्ती बघायला भेटते. तसंच आपल्याला हे सुंदर असे बाप्पा इकडे विराजमान झालेले बघायला भेटतात एका वेगळ्या ह्याच्यामध्ये आखणीमध्ये. आणि बाप्पाने हिरव्या कलरचा असं परिधान केलेला धोतर आपल्याला दिसतोय. सुंदर अशी बाप्पांची मूर्ती ही दिसते आपल्याला. परत इकडे लोट देखील दिसतोय आणि बाप्पांचा आशीर्वाद हात जो आहे तो देखील इकडे आपल्याला दिसतोय. परत जांभळ्या कलरचा जो शेला आहे परिधान केलेल्या बाप्पांनी तो देखील इकडे आपल्याला दिसतोय. सुंदर असा बाप्पांचा फेस आपल्याला इकडे दिसतोय. खूपच सुंदर अट्रॅक्टिव्ह असा हा बाप्पांचा फेस आहे. आणि तुम्ही डोळे पण बघू शकता किती म्हणजे प्रकारे असं आखणी केली आहे खूप डिटेलमध्ये. आणि सुंदर असे कान दाखवले आहेत. परत तुम्ही बाप्पाचा जे मुकुट आहे ते देखील तुम्ही बघू शकतात. किती सुंदर प्रकारचा मुकुट आपल्याला इकडे बघायला भेटतो बाप्पांचा. आणि बाप्पांनी जे अलंकार परिधान केले ते देखील किती सुंदर प्रकारचे अलंकार आहेत हे आपल्याला इकडे बघायला भेटते. आणि इकडे आपल्याला उंदीर मामा देखील बघायला भेटतात. सुंदर असे नाजूकशे खूपच सुंदर अशी आपल्याला ही बाप्पांची मूर्ती बघायला भेटते. मस्त अशा वेगळ्या रूपामध्ये आपल्याला हे बाप्पा इकडे विराजमान झालेले बघायला भेटतात. खूप सुंदर मूर्ती आहे. एका वेगळ्या रूपामध्ये आपल्याला हे बाप्पा दिसतात. मला तर खूप मूर्ती आवडली आहे ही. तुम्हाला पण नक्कीच आवडेल. तुम्ही पण इकडे येऊन नक्की विजिट करा मोरया क्रिएशनमध्ये. तसंच आपल्याला अजून एक इकडे बाप्पा दिसतात मस्त फेटा परिधान केलेले. लाल रंगाचा फेटा आपल्याला इकडे दिसतोय. परत बाप्पाचा तुम्ही फेस बघू शकतात. किती सुंदर असा फेस आहे. बाप्पाचे कान बघा किती सुंदर आहेत. आणि बाप्पांनी जे अलंकार परिधान केले ते देखील बघा किती सुंदर प्रकारचे अलंकार आपल्याला दिसतात. इकडे आपल्याला बाप्पाचा मोदक हात जो आहे तो देखील दिसतोय. परत इकडे आपल्याला जो बाप्पाचा आशीर्वाद हात जो आहे आशीर्वाद हात तो देखील इकडे आपल्याला दिसतोय. परत इकडे आपल्याला जे बाप्पांच्या हातामध्ये जे शस्त्र असतात ते हात देखील इकडे आपल्याला दिसतात. आणि आपल्या बाप्पांनी लाल रंगाचा शेला परिधान केलेला इकडे आपल्याला दिसू शकतं. तसंच आपल्याला इकडे पिवळ्या रंगाचं जे धोतर बाप्पांनी परिधान केलं हे दिसू शकतं. आणि सुंदर अशा रचनेमध्ये आपले बाप्पा विराजमान झालेले इकडे आपल्याला दिसतात. सुंदर अशी मूर्ती ही दिसते आपल्याला. आणि ही इकडे आपल्याला मस्त सुंदर असे आपले उंदीर मामा देखील दिसतात. खूप सुंदर अशी मूर्ती ही दिसते. त्याच मित्रांनो अजून एक आपल्याला सुंदर अशी मूर्ती इकडे बघायला भेटते. बाप्पांनी भगव्या कलरचा धोतर परिधान केलेलं इकडे बघायला भेटतं. आणि सुंदर असा शेला आपल्याला बाप्पांच्या गळ्यामध्ये बघायला भेटतोय. आणि सुंदर असा फेस या बाप्पांचा इकडे आपण बघू शकतो.
तसंच सुंदर असा फेटा बाप्पांनी परिधान केला आहे भगव्या रंगाचा आणि त्या फेट्यामध्ये किती सुंदर अशी फुले दाखवली आहेत हेही आपण बघू शकतो. सुंदर अशा वेगवेगळ्या प्रकारचे डिटेलिंग यामध्ये आपल्याला बघायला भेटतंय. या बाप्पाचे कान आहेत ते देखील किती सुंदर प्रकारचे आहेत हे आपल्याला बघायला भेटतात. तसंच आपल्याला या बाप्पांनी जे अलंकार परिधान केलेत हे देखील किती सुंदर प्रकारचे अलंकार आहेत हे आपल्याला इकडे बघायला भेटते. मस्त असे अलंकार इकडे आपण बघू शकतात. इकडे आपल्याला या बाप्पाचा आशीर्वाद हात जो आहे तो बघायला भेटतोय. तसंच आपल्याला इकडे बाप्पाच्या हातामध्ये मोदक आहे तो देखील बघायला भेटतोय आणि आपल्याला सुंदर असे या बाप्पाचे चरण बघायला भेटतात. सुंदर अशा रचनेमध्ये हा बाप्पा बसलेला इकडे दिसू शकतो आपल्याला. खूपच सुंदर अशी मूर्ती तुम्ही बघू शकता. किती सुंदर अशी मूर्ती आहे आणि किती डिटेलिंगमध्ये यांनी काम केलं हे तुम्ही बघू शकतात. तसंच आपल्याला अजून एक मूर्ती दिसते इकडे. खूपच सुंदर असा त्याचा मुकुट आपल्याला बघायला भेटतो. एका वेगळ्या प्रकारचा मुकुट आपल्याला या बाप्पाचा बघायला भेटतो. मुकुटावर या आपल्याला मोर जे आहेत ते दिसतात. सुंदर असा मुकुट दिसतो आपल्याला आणि परत या बाप्पाचा जो फेस आहे तो देखील आपल्याला इकडे दिसतो. परत आपल्याला हे जे इकडे यांनी अलंकार बाप्पांनी परिधान केलेत ते देखील किती सुंदर असे अलंकार आहेत हे आपल्याला दिसतात. परत इकडे बाप्पांनी जो शेला परिधान केला आहे हा देखील किती सुंदर प्रकारचा शेला आहे हे आपल्याला इकडे दिसते. परत बाप्पांनी जो पिवळ्या रंगाचा धोतर परिधान केलं आहे ते देखील किती सुंदर प्रकारचं धोतर आहे हे आपल्याला इकडे दिसते. आणि इकडे बाप्पांचे आपल्याला चरण दिसतात सुंदर असे आणि सुंदर असे हे आपल्याला इकडे बाप्पा दिसतात विराजमान झालेले एका वेगळ्या रूपामध्ये. आणि या बाप्पाचा इकडे तुम्ही आशीर्वाद हात बघू शकतात. परत या बाप्पाच्या हातामध्ये तुम्हाला एक सुंदर असा वेगळ्या प्रकारचं शस्त्र किंवा तुम्ही फूल असं बोलू शकतात त्याला. खूप सुंदर प्रकारची अशी ही मूर्ती आपल्याला सिंहासनावर बसलेली दिसते. परत या बाप्पाच्या इकडे आपल्याला असं शंख जो असतो तो देखील शंख बघायला भेटतो. खूपच सुंदर प्रकारे डिटेलिंग त्यांनी केलेलं आहे आणि जास्तीत जास्त किती म्हणजे सुंदर आपला बाप्पा दिसेल ह्याच्यावर त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसते. तशीच आपल्याला अजून एक इकडे मूर्ती दिसते. या बाप्पाचं मुकुट देखील तुम्ही बघू शकता. किती सुंदर असा मुकुट दिसतोय. खूपच सुंदर असं डायमंड वर्क केलेलं या बाप्पाचं तुम्ही बघू शकतात. आणि या बाप्पाचे डोळे पण बघा तुम्ही किती सुंदर असे डोळे आहेत. तुम्ही या बाप्पाचा फेस पण बघा किती सुंदर असा बाप्पाचा फेस आहे. परत कान बघा किती सुंदर असे मोठ्या प्रकारचे दाखवले आहेत. आणि बाप्पाच्या सोंडेवर जे डायमंड वर्क केलं आहे ते देखील किती सुंदर प्रकारचं असं डायमंड वर्क केलेलं आपल्याला बघायला भेटतंय. तसंच आपल्याला या बाप्पाने जे अलंकार परिधान केलेत ते देखील आपल्याला इथे सुंदर प्रकारचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच आपल्याला या बाप्पाने लाल कलरचा शेला परिधान केलेला दिसतोय. तसंच आपल्याला या बाप्पाने पांढऱ्या कलरचा धोतर परिधान केलेला दिसतोय. आणि इकडे आपल्याला बाप्पाचे सुंदर असे चरण दिसतात. आणि इकडे तुम्ही उंदीर मामा आहे तो देखील बघू शकतात. किती सुंदर अशी मूर्ती ही आपल्याला मोरया क्रिएशनमध्ये दिसून येते. आणि खूप सुंदर प्रकारे आपल्याला बाप्पाची रचना दिसते बसलेली. खूपच सुंदर अशी मूर्ती आहे. आणि तुम्ही या बाप्पाचा फेस पण बघा किती अट्रॅक्टिव्ह असा आहे. आखणी पण त्याची किती मस्त प्रॉपर अशी केलेली ही आपल्याला इकडे बघायला भेटते. तसंच आपल्याला इकडे अजून एक सुंदर असे शंकरांच्या महादेवांच्या रूपामध्ये आपले बाप्पा विराजमान झालेले दिसतात. आणि तुम्ही या बाप्पाचा फेस पण बघा किती सुंदर असा आहे. त्याचे डोळे पण तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आहे. आणि महादेवांच्या रूपामध्ये ही मूर्ती आपल्याला इकडे दिसते. आणि या बाप्पांच्या हातामध्ये आपल्याला डमरू देखील दिसतोय. परत आपल्याला बाप्पांचा इकडे आशीर्वाद हात जो आहे तो देखील दिसतोय. परत बाप्पाच्या हातामध्ये शस्त्र असतं ते देखील हा हात इकडे आहे. परत बाप्पाच्या गळ्यामध्ये आपल्याला नागदेवता जे आहेत ते देखील दिसतात. आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा परत बाप्पांचे जे अलंकार आहेत ते देखील इकडे आपल्याला सुंदर प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सुंदर प्रकारे बाप्पांची रचना बसलेली आपल्याला इकडे दिसते खूपच वेगळ्या प्रकारे. आणि सुंदर असे इकडे बाप्पांचे चरण पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आणि इकडे आपल्याला उंदीर मामा दिसतात. सुंदर अशी मूर्ती ही इकडे बघायला भेटते शंकरांच्या रूपामध्ये. परत आपल्याला डोक्यावरती आपले चंद्र देवता जे आहेत ते देखील इकडे बघायला भेटतात. परत रुद्राक्षाची माळ जी आहे ती देखील बघायला भेटते.
गंगा जी असते महादेवांच्या डोक्यावर, ती देखील इकडे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सुंदर अशी आपल्याला ही मूर्ती इकडे दिसून येते. खूपच अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर अशी ही मूर्ती आहे. तशीच आपल्याला बाजूने एक अजून एक मूर्ती दिसते बाप्पांची. सुंदर असा फेस त्याचा दाखवला आहे. खूप प्रॉपर असं त्यांनी डिटेलिंग काम केलं आहे. परत त्याचा तुम्ही मुकुट बघू शकता, किती सुंदर असा मुकुट आहे. त्याचा फेस पण बघा किती सुंदर आहे. डोळ्याची तुम्ही आखणी बघू शकता, किती सुंदर अशी आखणी दाखवली आहे. इकडे आपल्याला बाप्पाचा जो आशीर्वाद हात असतो, तो देखील आशीर्वाद हात दिसतोय आणि बाप्पांनी इकडे पांढरा शेला परिधान केलेला दिसतो. तसंच इकडे बाप्पांनी पांढऱ्या रंगाचा धोतर जो आहे तो परिधान केलेला आपल्याला दिसतोय आणि इकडे बाप्पांचे आपल्याला सुंदर असे चरण दिसतात. तसंच आपल्याला इकडे लोट दिसतो जांभळ्या रंगाचा आणि त्याच्यावरती बाप्पांचा मोदक हात जो आहे तो आपल्याला इकडे दिसतोय. तसंच आपल्याला बाप्पांच्या हातामध्ये सुंदर असं शस्त्र दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. किती सुंदर असं दाखवलं आहे बघा तुम्ही. आणि बाप्पांच्या गळ्यामध्ये सुंदर असे बाप्पांचे अलंकार देखील इकडे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खूपच सुंदर अशी ही मूर्ती इकडे आपल्याला विराजमान झालेली दिसते. एका वेगळ्या रचनेमध्ये ही मूर्ती आपल्याला दिसते. खूपच सुंदर अशी मूर्ती आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकतात किती सुंदर अशी मूर्ती लालबागच्या राजाची आपल्याला बघायला भेटते. खूप सुंदर अशी लालबागच्या राजाची ही मूर्ती आपल्याला इकडे बघायला भेटते आणि त्याचे सुंदर असे चरण इकडे आपल्याला बघायला भेटतात. परत आपल्या राजाने पिवळ्या रंगाचा धोतर परिधान केलेला आपल्याला बघायला भेटतो. तसंच गुलाबी रंगाचा शेला जो आहे तो आपल्या राजाने परिधान केलेला आपल्याला इकडे बघायला भेटतोय. आणि इकडे आपल्याला राजाचा जो आशीर्वाद हात आहे तो इकडे बघायला भेटतोय. तर आपल्याला आपल्या राजाच्या हातामध्ये सुंदर असं शंख देखील बघायला भेटतोय आणि देवांनी जे सुंदर असं आभूषण परिधान केले हे इकडे आपल्याला दिसून येतात. परत आपल्याला या राजाच्या सोंडेवर सुंदर असं डायमंड वर्क केलेलं हे देखील इकडे दिसून येते आणि त्याचा तुम्ही फेस बघू शकतात, किती सुंदर असा फेस इकडे आपल्याला बघायला भेटते. तसंच आपल्याला या आपल्या राजाचा मुकुट देखील किती सुंदर प्रकारे सजवलेला आहे. डायमंड वर्क हे देखील इकडे बघायला भेटते. सुंदर प्रकारे असं आपल्याला इकडे डायमंड वर्क केलेलं बघायला भेटतंय. तसंच आपल्याला इकडे जी पाठची प्रभावळ आहे ती देखील अतिशय सुंदर प्रकारे आपल्याला दिसून येते. किती डिटेलिंग त्यांनी काम केलं आहे हे तुम्ही बघू शकतात आणि सुंदर प्रकारे ही अशी प्रभावळ इकडे आपल्याला दिसते. सुंदर असा आपल्याला इकडे आपल्या लालबागचा राजा दिसतो विराजमान झालेला सिंहासनावर. सुंदर अशी ही मूर्ती इकडे आपल्याला दिसून येते. खूपच सुंदर मूर्ती आहे आणि तुम्ही बघू शकता किती डिटेलिंगमध्ये त्यांनी काम केलं आहे. कुठे काय असं सुटणार नाही त्याची त्यांनी जिम्मेदारी घेतली आहे. तुम्ही बघू शकतात आणि तिचे डोळे पण बघा किती रेखीव आहेत. अट्रॅक्टिव्ह असे डोळे आहेत आणि तुम्ही कान पण बघू शकतात किती मोठे असे दाखवले आहेत. फेस बघा तुम्ही किती अट्रॅक्टिव्ह आहे आपल्या राजाचा. तसंच आपल्याला अजून इकडे वेगवेगळ्या प्रकारची मूर्ती बघायला भेटते. दत्तांच्या रूपामध्ये सुंदर अशी मूर्ती ही बघायला भेटते. तसंच आपल्याला इकडे अजून एक आपल्या विठ्ठल रूपामध्ये बाप्पा बघायला भेटतात. सुंदर अशा त्यांचे बघा डोळे किती अट्रॅक्टिव्ह असे दाखवले आहेत. मुकुट पण तुम्ही बघू शकतात. सुंदर असा मुकुट आपल्याला इकडे दिसतोय. तसंच आपल्याला बाप्पांनी लाल कलरचा शेला परिधान केलं आहे हे देखील आपल्याला इकडे दिसतंय. परत गोल्डन कलरचा धोतर आपल्याला दिसतोय. सुंदर अशी मूर्ती ही आपल्याला इकडून दिसून येते. सुंदर असे बाप्पा हे आपल्याला इकडे दिसतात. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे. फेस पण बघा तुम्ही बाप्पाचा किती अट्रॅक्टिव्ह असा फेस आहे. डोळे बघू शकता तुम्ही आणि विठ्ठलाला जो डोक्यावरती गंध असतो तो गंध इकडे आपल्याला बाप्पांच्या डोक्यावरती दिसतोय आणि बाप्पांनी जे आभूषण परिधान केलेत हे देखील आपल्याला इकडे दिसून येतात. सुंदर अशी मूर्ती आपल्याला दिसते. परत आपल्याला बाप्पांच्या हातामध्ये मोदक देखील दिसतात आणि बाप्पांची एक वेगळ्या प्रकारची रचना इकडे आपल्याला दिसून येते. सुंदर अशा रचनेमध्ये बाप्पा आपल्याला इकडे बसलेले दिसतात. परत इकडे आपल्याला जे उंदीर मामा आहेत ते देखील आपल्याला इकडे दिसून येतात. सुंदर अशी मूर्ती आपल्याला या मोरया क्रिएशन आर्ट्समध्ये दिसते. सुंदर प्रकारची अशी ही मूर्ती इकडे आपल्याला दिसून येते. जय गणेश सर्वांना. आणि आज आपण आलेलो आहो अंबरनाथ मधील मोरया क्रिएशन या ठिकाणी. जय गणेश. जय गणेश. तर आपल्यासोबत ओनर आहेत दुकानाचे या. तर आपल्याकडे कोणत्या प्रकारच्या मूर्त्या असतात? आपल्याकडे पेंटच्या सर्व प्रकारच्या मूर्त्या आपण ठेवलेल्या आहेत. शाडू मातीच्या मूर्त्या देखील आहेत आणि पीओपी मध्ये पण आहेत. पीओपी मध्ये आपण 1 फुटापासून तर 2.5 फुटापर्यंतच्या मूर्त्या आपल्याकडे आता अवेलेबल आहेत.
त्यात सुद्धा साध्या मूर्त्या म्हणजे फक्त कशा पद्धतीने कलरिंग केलेल्या मूर्त्या. त्याच्यानंतर या अशा पद्धतीच्या ज्या डेकोरेटिव्ह मूर्त्या आहेत, त्या डेकोरेटिव्ह फक्त फेटा धोती घातलेल्या किंवा काही त्याच्यानंतर त्याच्यावरती डेकोरेटिव्ह वर्क आर्टवर्क केलेलं असे आहेत. आता हे फक्त आर्टवर्कची आहे ही मूर्ती जर तुम्ही बघाल तर. अशा पद्धतीच्या आपल्या सर्व वेगवेगळ्या व्हरायटीच्या मूर्ती आहेत. आणि आपल्याकडे ज्या मूर्तीज आहेत ह्या मूर्ती या सगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत. म्हणजे इथे एकच मूर्ती तुम्हाला रिपीट दिसणार नाही. अशा पद्धतीने आपण सर्व म्हणजे ग्राहकांना जे येतील, जे आपले ग्राहक म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया गणेश भक्त जे येतील, या गणेश भक्तांसाठी आपण अशा पद्धतीने एक पर्वणी असं म्हणता येईल आपली याचं ठेवलेलं आहे आपण या ठिकाणी, की आल्यानंतर ते परत विन्मुख होऊन परत जाऊ नयेत. त्यांच्याकडे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व मूर्त्या या ठिकाणी आपण त्यांच्यासाठी उपलब्ध केलेल्या आहेत. म्हणजे आल्यानंतर ज्यावेळेला गणेश भक्त निघून इथून बाहेर पडेल त्यावेळेला त्याला मूर्ती कुठे ना कुठे तरी पसंत पडलेली असेल. अशा पद्धतीच्या मूर्त्या आपण या ठिकाणी आणलेल्या आहेत. आणि समजा आता एखादी मूर्ती आहे आणि ह्याला जर मला सजवून पाहिजे तर सजवून भेटेल का? अगदी नक्की. म्हणजे आता आमच्याकडे ज्या सजवलेल्या आहेत यात आम्ही तुम्हाला दाखवलेल्या आहेत की ह्या अशा पद्धतीने आम्ही सजवतोय मूर्त्या. पण तुम्हाला याच्यात तुमच्या व्हेरिएशन नुसार तुमची कलात्मकता, तुमचं जे काही आवड आहे त्या आवडीनुसार तुम्ही सांगितले की आम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी नेकलेस पाहिजे, या ठिकाणी खडे अशा पद्धतीने पाहिजेत, मुकुट असा पाहिजे, पुणेरी पगडी पाहिजे, खंडोबाची पगडी पाहिजे, धोती कशी पाहिजे, हे जे जसं तुम्ही सांगाल तसं आपण त्यांना बनवून देऊ त्या ठिकाणी. जे तुम्ही बघितलं असेल नुसतं तुम्हाला डायमंड वर्क करून नाही भेटणार, तर तुम्हाला पगडी पाहिजे, धोती चेंज पाहिजे, सगळं चेंज करून भेटेल. पुणेरी फेटा असेल, कोल्हापुरी फेटा असेल, जो पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही तुमचा फोटो आणा गणपतीचा, त्या फोटोवरती तुम्हाला जसा हवा असेल तशा पद्धतीने आपण या ठिकाणी त्यांना सजवू. जे तुम्ही बघू शकता, तुम्हाला तुमच्या ज्या रूपामध्ये बाप्पा पाहिजे त्या रूपामध्ये तुम्हाला इथे बाप्पा साकारून भेटेल. आणि इकडचा ऍड्रेस काय तुमचा? आपला इथला ऍड्रेस आपण ऑफिस एक ठेवलेलं आहे सारडा भवन, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये, शिवमंदिर रोडला जी पहिलीच बिल्डिंग आहे सारडा भवन, त्यात तिथला जे पहिलाच गाळा आहे त्या आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी देखील आपण मूर्त्या डिस्प्लेसाठी ठेवलेल्या आहेत. आणि हा कारखाना आपला या ठिकाणी जे पूर्वीचं प्रभा हॉस्पिटल होतं त्या जागेवरती बबन वडापावच्या बॅक साईडला आपण गल्लीमध्ये आत घुसलो की डेन एबीसी केबलची बिल्डिंग आहे, त्याच्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये नवीनच कन्स्ट्रक्शन चालू आहे नवीनबाई शहा यांचं. त्या बिल्डिंग मध्ये आपण एक तळमजल्यावरती आपलं कारखाना हा चालू केलेला आहे. आणि समजा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 98, माझं स्वतःचं नाव आधी नाव सांगतो मी. माझं नाव दिलीप कणसे. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860220566. मी तुम्हाला ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सगळा देईलच इकडे. आणि समजा तुम्हाला काही क्वेरी असेल, अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही इकडे नक्की व्हिजिट करा. मला तर खूप जास्त गणपती इकडचे आवडले, तुम्हाला पण नक्की आवडतील. जय गणेश. जय गणेश.